नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू दी गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी. व्हेरी वॉर्म वेलकम टू दी नेक्स्ट सेशन. या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, लास्ट सेशन जे होतं किंवा लास्ट जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण काय डिस्कस केलं होतं आठवा बरं. त्यामध्ये आपण कंप्लीट सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतला होता. ते आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं बरोबर. आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे की पॉईंट आपण डिस्कस केले होते. कोणकोणते की पॉईंट आपण डिस्कस केले होते त्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात सुरुवातीला आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये एंटर करताना त्या सिलेबसचा एक ओव्हरव्ह्यू घेतला होता. त्या सिलेबसमध्ये ॲक्च्युली आपण काय शिकणार आहोत, त्या सब्जेक्टमध्ये आपण काय शिकणार आहोत याच्याविषयी एक क्लिअरिटी घेतली होती बरोबर. त्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं, त्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिक्स हा वर्ड म्हणताय तर मेकॅनिक्स ॲक्च्युली काय आहे. तर मेकॅनिक्स ज्यावेळेस तुम्ही म्हणताय इट इज दी science or branch of the science which are dealing with the study of the bodies which are at the rest condition or which are in the motion. आणि त्याच्यामध्ये स्टडी करताना काय स्टडी करताय, the forces acting on the body or effect of the force on the body. क्लिअर. तर ह्या गोष्टी तुम्ही मेकॅनिक्समध्ये स्टडी करत असता. मग त्यामध्ये आपण बघितलं एक सॉलिड ऑब्जेक्ट आहे, फ्लुइड ऑब्जेक्ट आहे. मग सॉलिड ऑब्जेक्टमध्ये जर रिजिड ऑब्जेक्ट जर असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये स्टडी केलं होतं. त्यानंतर जर डिफॉर्मेबल बॉडी असेल तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्टडी केलं होतं. आणि ज्या फ्लुइड बॉडीज आहे फॉर एक्झाम्पल लिक्विड अँड गॅसेस त्याचा आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्समध्ये स्टडी करायचं आहे बरोबर. मग आता बघा, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये स्टडी करताना आपण त्यानंतर बघितलं की फ्लुइड स्टॅटिक काय आहे, फ्लुइड कायनेमॅटिक काय आहे, फ्लुइड डायनॅमिक काय आहे, त्याचे एक्झाम्पल पण आपण घेतले होते बरोबर. मग फ्लुइडमध्ये एंटर करताना बेसिकली जे फ्लुइड आपण म्हणतोय की इट इज दी ऑब्जेक्ट और इट इज दी एनी ऑब्जेक्ट विच कॅन फ्लो. ओके, ज्याला आपण फ्लो देऊ शकतो दॅट इज दी फ्लुइड. मग त्यामध्ये आपण बघितलं की लिक्विड आणि गॅसेस दिस बोथ आर दी फ्लुइड्स. हे दोघं पण काय आहे, फ्लुइडचे एक्झाम्पल्स आहे. मग बेसिकली आपण जे फिजिक्स इथं स्टडी करणार आहे किंवा जे मेकॅनिक्स स्टडी करणार आहे दॅट आर रिलेटेड टू दी लिक्विड्स. जे काही वॉटर आपण फॉर एक्झाम्पल घेणार आहे, जनरली वॉटरशी रिलेटेड आपण बराचसा स्टडी याच्यामध्ये करणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं की फ्लुइड आणि सॉलिडचा डिफरन्समध्ये जो काही की पॉईंट आहे की फ्लुइड ज्यावेळेस तुम्ही घेताय तर फ्लुइडमध्ये रेट ऑफ डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. आणि तो जो आपण की पॉईंट बघितला होता रेट ऑफ डिफॉर्मेशन, त्याचा यूज आपण आज इथं करणार आहे की रेट ऑफ डिफॉर्मेशन काय इम्पॉर्टंट आहे. आणि सॉलिडमध्ये जर बघितलं तर फायनल डिफॉर्मेशन इम्पॉर्टंट असतं, जे की आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये शिकलो आहोत बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट की पॉईंट बघितला होता की ज्यावेळेस फ्लुइडमध्ये मला डिफॉर्मेशन आणायचं आहे, परमनंट डिफॉर्मेशन, तर व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स जरी लावला तरी त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन येणार आहे. पण सॉलिडमध्ये परमनंट डिफॉर्मेशन आणायचं असेल तर मला असा फोर्स लावा लागणार आहे इट इज ग्रेटर दॅन द इलॅस्टिक फोर्स. क्लिअर होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की व्हॉट इज द क्वांटिनम कन्सेप्ट. ज्यावेळेस दोन मॉलिक्यूलच्या मधलं डिस्टन्स खूप कमी आहे, वी कॅन निग्लेक्ट दॅट डिस्टन्स अँड वी कॅन अज्युम दॅट द कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. आणि कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन जर असेल तर वी आर सेइंग दॅट इट इज नथिंग बट दी कॉन्सेप्ट ऑफ दी क्वांटिनम. क्वांटिनम आपण अज्युम करत असतो. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण स्टडी करताना प्रत्येक पार्टिकलला सेपरेट ॲनालाइज करत नाही. सपोज मी जर वॉटरचं एक्झाम्पल जर घेतलं तर वॉटरच्या प्रत्येक पार्टिकलला मी सेपरेट ॲनालिसिस करणार नाही. मी पूर्ण एक वॉटरची बॉडी घेणार आणि त्याला ॲनालिसिस करणार. म्हणजे मी असं कन्सिडर करणार की त्या मॉलिक्यूलच्या मध्ये स्पेस अवेलेबल नाही आहे. क्लिअर. दॅट इज दी कन्सेप्ट ऑफ द क्वांटिनम. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं व्हॉट इज द आयडियल फ्लुइड, व्हॉट इज द रिअल फ्लुइड. ओके. म्हणजे तुम्ही जर आठवलं आपला फ्लो जर आठवला जो आपण फर्स्ट पेजवरती ड्रॉ केला होता बघा, फर्स्ट पेजवरती आपण काय ड्रॉ केलं होतं, जी फर्स्ट युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड, त्यामध्ये आपल्याला 4 ब्रॉड कॅटेगरी स्टडी करायची आहे. फर्स्ट होतं इंट्रोडक्शन, सेकंड होतं प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड, थर्ड होतं रिओलॉजी ऑफ द फ्लुइड आणि फोर्थ होतं सरफेस टेन्शन. त्यापैकी जो फर्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्टरी पार्ट तो आपण इन द लास्ट सेशन वी हॅव कवर दॅट वन. नाउ इन धिस सेशन स्पेसिफिकली वी विल बी डीलिंग विथ द प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. अँड दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि खूप इम्पॉर्टंट ह्या बेसिक प्रॉपर्टी आहे की ज्या की पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये तुम्हाला यूज करायच्या आहे. मग प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड बघताना त्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे, त्याचे युनिट्स काय असणार आहे, ते सगळं डिस्कशन आपण इथं करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी ते पण आपण आज स्टडी करणार आहे. ओके. सर या सगळ्या गोष्टी आपल्याला आता डिस्कस करायच्या आहे. वन बाय वन आपण काय करतो, एक एक टॉपिक पुढे चाललेलो आहे बरोबर. एक आपला इंट्रोडक्टरी पार्ट लास्ट सेशनमध्ये झाला. आता प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड जो सेकंड पार्ट आहे त्याला आपल्याला डील करायचा आहे. आणि तो प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड कम्प्लिटली डिस्कस झाल्यानंतर आपण काय करणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये त्याच्या बेसिसवरती जे काही न्यूमेरिकल फॉर्म होत आहे ते सगळे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करणार आहे. तुमच्या सेमिस्टर एक्झाममध्ये जशा प्रकारे न्यूमेरिकल विचारले जात आहे ते सगळे न्यूमेरिकल व्यवस्थित आपण इथं बोर्डवरती सॉल्व्ह करणार आहे. ओके. सो बिफोर दॅट तुम्हाला हे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मग आता बघा कोणकोणत्या बेसिक प्रॉपर्टीज आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहे. सो आय विल एनलिस्ट ओव्हर हिअर. मी काय करतो इथं लिस्टिंग करतो की कोणकोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायच्या आहे. सो आय विल राईट ओव्हर हिअर प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. सो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड.
मग कोणत्या फ्लुइडच्या प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे आजच्या सेशनमध्ये? तर फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे वेट डेन्सिटी ऑफ फ्लुइड, वेट डेन्सिटी ऑफ फ्लुइड. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड. फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. फिफ्थ प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायची आहे कॉम्प्रेसिबिलिटी. त्याच्यानंतर सिक्स्थ आपल्याला डिस्कस करायचं आहे फ्लो फिजिक्स. त्याच्यानंतर सेवन्थ आपल्याला डिस्कस करायचं आहे विस्कॉसिटी. आणि त्याच्यामध्ये बेसिकली डिस्कस करायचं आहे आपल्याला दी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या सेशनमध्ये डिस्कस करायच्या. सो दिस विल बी देअर कम्प्लीट पिक्चर ऑर कम्प्लीट सिनॅरिओ ऑफ दिस सेशन. ओके, आता याच्यामध्ये बघा, विल स्टार्ट अवर सेशन. आपण काय करूया, आपल्या सेशनला स्टार्ट करूया. बघा आता फर्स्ट काय डिस्कस करायचे, फर्स्ट प्रॉपर्टी डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. इफ आय आस्क यू व्हॉट इज द डेन्सिटी, ज्यावेळेस मी तुम्हाला डेन्सिटी विचारतोय, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी मास डेन्सिटी, त्यालाच काय म्हटलं जातं, डेन्सिटी ऑर दी इट कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज दी मास डेन्सिटी, कारण इथं बेसिकली आपण मास बरोबर डील करणार आहे. सो आय विल से ओव्हर हिअर दी मास डेन्सिटी ऑफ फ्लुइड. आता मास डेन्सिटी ऑफ द फ्लुइड काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल की ह्या एक पर्टिक्युलर मटेरियलची एवढी डेन्सिटी आहे. फॉर एक्झाम्पल पेट्रोलची एवढी डेन्सिटी आहे, वॉटरची एवढी डेन्सिटी आहे. कोणतं पण मटेरियल असतं त्या XYZ, तर त्याची डेन्सिटी काय आहे असं कुठंतरी तुम्ही मेन्शन केलं असेल. ॲज पर 11th असेल, 12th असेल, किंवा जे काही डायरेक्ट सेकंड इयर आहे तर डिप्लोमामध्ये पण तुम्ही काही या गोष्टी बघितलेल्या आहे, किंवा 9th आणि 10th ला पण आपण डेन्सिटी मेन्शन करत असतो. मग व्हॉट इज दिस डेन्सिटी? आत्तापर्यंत कॉन्सेप्च्युअल लेवलला जर डिस्कशन जर झालं नसेल तर इथं व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आता इथं लक्ष द्या, व्हॉट इज द डेन्सिटी. सपोज फॉर एक्झाम्पल इफ आय आस्क यू व्हॉट इज द मास. मास इज नथिंग बट दी जे काही त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहे त्याचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण इन टर्म्स ऑफ द मास मेजर करत असतो. आता मास काय आहे, मास एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. काय आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. मग मास काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. मास कशामध्ये मेजर करता, इफ आय आस्क यू, तर मास आपण kg मध्ये मेजर करतो हे तुम्हाला माहीत आहे. वी कॅन ऑल्सो मेजर इन टू द ग्रॅम, पण जे काही SI युनिट आहे, जे स्टँडर्ड युनिट आहे ते कशा आहे, kg मध्ये आपण मेजर करतो. ओके, चला मग मासला kg मध्ये आपण मेजर करतो. अँड इफ आय आस्क यू वन क्वेश्चन, मी तुम्हाला एक जर क्वेश्चन जर विचारला की फॉर एक्झाम्पल एक कंटेनर आहे, दिस इज द कंटेनर, अँड इन धिस कंटेनर दी 1 लिटर वॉटर इज देअर, किंवा 1 लिटर काहीतरी एक काय आहे, एक पदार्थ आहे किंवा कोणता पण एक सबस्टन्स आहे. बरोबर, सपोज दिस 1 लिटर व्हॉल्यूम, याचं जे कंटेनरचं व्हॉल्यूम आहे हे किती आहे, व्हॉल्यूम इज 1 लिटर. नाव इफ आय आस्क यू, मी तुम्हाला जर असा प्रश्न जर विचारला की हे जे कंटेनर आहे या कंटेनरमध्ये 1 लिटर, सपोज फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेऊया, आपण एक्झाम्पल म्हणून काय घेऊया, वॉटर घेऊया. सो 1 लिटर ऑफ काय आहे, इथं वॉटर आहे. मग आता इथं जर 1 लिटर ऑफ वॉटर जर असेल, आणि इफ आय आस्क यू व्हॉट इज द मास ऑफ दिस 1 लिटर ऑफ द वॉटर, या 1 लिटर वॉटरचं मास किती असणार आहे असं मी जर तुम्हाला विचारलं, kg मध्ये सांगा किंवा ग्रॅममध्ये सांगा, तर तुम्ही कसं सांगणार? ते तुम्ही तेव्हाच सांगू शकता तेव्हा ते तेव्हा त्या मासची किंवा त्या वॉटरची तुम्हाला काही प्रॉपर्टीज माहीत असेल. हे सगळं स्टँडर्डली डिफाईन केलं गेलेलं आहे. स्टँडर्डली आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे की मी जर 1 लिटर ऑफ जर वॉटर जर घेतलं तर त्यामध्ये किती kg वॉटर बसणार आहे, त्यामध्ये किती ग्रॅम वॉटर येणार आहे. हे कशावरती डिपेंड करेल, इट विल डिपेंड अपॉन दी स्पेसेस बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ दी वॉटर. मला एक सांगा सिंपल, जर मी तर 1 लिटर वॉटर घेतलं त्याच्या मॉलिक्युलमध्ये काहीतरी स्पेसिंग होतं. आता ते स्पेसिंग जर कमी जर केलं तर तेवढ्याच 1 लिटर वॉटरमध्ये जास्त अमाऊंट ऑफ मास बसणार आहे. लक्षात येतं आहे का? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2 पदार्थ सांगितले आणि त्या 2 सॅम्पल 1 अँड सॅम्पल 2. बरोबर, आता सॅम्पल 1 मध्ये जर मी सॅम्पल 1 जो होता त्याच्यामधल्या 2 मॉलिक्युलमधलं डिस्टन्स काय आहे, सपोज दिस इज दी x1 आहे, आणि इथं सॅम्पल 2 जो आहे त्याच्या 2 मॉलिक्युलमधलं डिस्टन्स इथं काय आहे, x2 आहे. बरोबर, हिअर x1 इज लेस दॅन x2, x1 काय आहे, लेस दॅन x2 आहे. मग मला सांगा ह्या मॉलिक्युलमधलं डिस्टन्स जर कमी असेल, हा व्हॉल्यूम तर आपला कॉन्स्टंट आहे, एवढा व्हॉल्यूम काय आहे, एवढा व्हॉल्यूम आपला काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये जर ह्या मॉलिक्युलमधलं डिस्टन्स जर कमी असेल तर एवढ्याच व्हॉल्यूममध्ये जास्त मास बसेल.
आणि जर ह्या मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स जर जास्त असेल तर तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये जे बसणारं मास आहे ते कमी बसेल. मग पर्टिक्युलर पदार्थासाठी, पर्टिक्युलर मटेरियलसाठी आपण जर घेतलं, फॉर एक्झाम्पल वॉटरसाठी म्हटलं तर ह्या दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. मी कुठेही जरी वॉटर घेतलं तर दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. फॉर एक्झाम्पल मी पेट्रोल घेतलं तर पेट्रोलमधच्या ज्या दोन मॉलिक्यूल्स आहे त्याच्यामधलं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजेच कोणता पण एक पर्टिक्युलर पदार्थ जर तुम्ही घेतला, पर्टिक्युलर जर तुम्ही मटेरियल जर घेतलं तर त्याच्या मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. मग त्या पर्टिक्युलर मटेरियलसाठी 1 लिटरमध्ये बसणारं मास ते पण कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच 1 लिटर व्हॉल्यूममध्ये किती मास बसू शकतं हे प्रत्येक पदार्थाचं, प्रत्येक मटेरियलचं काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि त्यात किती मास बसू शकतं 1 लिटर व्हॉल्यूममध्ये, दॅट इज नथिंग बट दी मास डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. लक्षात येत आहे. एक पर्टिक्युलर मटेरियल, आता मी वॉटर जर घेतलं, आता जनरली कसं असतं की जे बाकीच्या जे टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन आहे तर त्याच्या बेसिसवरती हे व्हॅरी होऊ शकतं. बट दिस इज व्हेरी निग्लिजिबल इन केस ऑफ द रिअल फ्लुइड. ओके, रिअल फ्लुइडसाठी खूप निग्लिजिबल आहे. त्यामुळे कंटिन्युअस थ्रूआउट फ्लुइड मेकॅनिक्समध्ये 1 लिटर व्हॉल्यूममध्ये किती मास बसणार हे कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर. मग मला जर डेफिनेशन तर झाली, डेफिनेशन काय सांगू शकतो मी, इट इज नथिंग बट दी मास पर युनिट व्हॉल्यूम. ज्यावेळेस मी युनिट व्हॉल्यूम म्हणतोय म्हणजे 1 लिटर व्हॉल्यूममध्ये किती मास बसू शकतं, दॅट इज नथिंग बट दी मास डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा. बरोबर. मग मी काय म्हणतोय, दी मास डेन्सिटी इज नथिंग बट, इट इज नथिंग बट दी मास पर युनिट व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे 1 युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास त्याच्यामध्ये बसणार, किती kg मास बसणार, दॅट इज नथिंग बट दी मास डेन्सिटी. क्लिअर झालं. मग सपोज फॉर एक्झाम्पल आपण जर वॉटरसाठी जर तुम्ही जर मोजलं, वॉटर या मटेरियलसाठी जर तुम्ही जर मोजलं तर तुम्हाला असं भेटल की तुम्ही जर 1 मीटर क्यूब एवढा जर व्हॉल्यूम जर घेतला, इफ यू टेक दी 1 मीटर क्यूब ऑफ व्हॉल्यूम. आता हे मीटर क्यूब काय आहे, लिटर काय आहे, हे बेसिक युनिट्स आहे, हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. बरोबर. आणि त्यातही कोणाला डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. ओके, बट आय विल नॉट वेस्ट टाइम ओव्हर हिअर. मी तर टाइम वेस्ट नाही करणार. मीटर क्यूब काय आहे, लिटर काय आहे तुम्हाला माहीत आहे. डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. ओके. सो आता इथं बघा, मी जर 1 मीटर क्यूब ऑफ व्हॉल्यूम जर घेतलं तर मला त्यामध्ये भेटतं की याच्यामध्ये जे वॉटरचं मास बसतंय ते मला भेटतं मास इज इक्वल टू 1000 kg. म्हणजे मी काय म्हणतोय, मी जर 1 मीटर क्यूब एवढा जर व्हॉल्यूम जर घेतला आणि त्यामध्ये वॉटर जर टाकलं त्याच्यामध्ये किती वॉटर बसल, त्याच्यामध्ये 1000 kg एवढं वॉटर बसल. मग याची जर डेन्सिटी डिफाईन करायची असेल तर मी कसं म्हणू शकतो, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास किती आहे, 1000 kg पर युनिट व्हॉल्यूम. पर म्हणजे काय, डिवाइड बाय व्हॉल्यूम किती, 1 मीटर क्यूब. म्हणजे याची डेन्सिटी किती भेटली मला, 1000 kg पर मीटर क्यूब. कळलं का. दिस इज द कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. 1000 kg पर मीटर क्यूब. आणि जे नोटेशन आपण वापरतो बघा, प्रत्येक प्रॉपर्टीसाठी आपण नोटेशन वापरत असतो. जसं तुम्ही मासला M न डिनोट करता, लेंथला L न डिनोट करता, तर त्याचप्रमाणे इथं डेन्सिटी डिनोट करताना, मास डेन्सिटी डिनोट करताना आपण लेटर वापरतो रो लेटर वापरतो आपण. सो आय कॅन राईट रो इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. क्लिअर. सो दिस इज अबाउट द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. क्लिअर होत आहे का. सो दिस इज अबाउट द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी, मास डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. मग तुम्हाला जर वॉटरची जर मास डेन्सिटी जर विचारलं किंवा बघा, जनरली मास डेन्सिटी बोलताना असं बोललं जात नाही की मास डेन्सिटी सांगा. जर तुम्हाला फक्त म्हटलं असेल की डेन्सिटी ऑफ द फ्लुइड तर तुम्ही बाय डिफॉल्ट अज्युम करा की इट इज द मास डेन्सिटी. क्लिअर होत आहे. सो दिस इज अबाउट दी मास डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. मग फ्लुइड मी म्हणतोय, मग इथं आपण एक्झाम्पल काय घेतलंय, इथं एक्झाम्पल वॉटर घेतलंय. पण जनरली थ्रूआउट फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण वॉटरशीच डील करणार आहोत. बरोबर. आणि दुसरं एखादं लिक्विड जर तिथं असेल तर त्याची त्याची मास डेन्सिटी तुम्हाला तिथं मेन्शन केलेली असेल. ओके. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी, मास डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. सेकंड प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे, वेट डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे व्यवस्थित लक्षात घ्या. ज्यावेळेस मी म्हणलं मास डेन्सिटी त्यावेळेस मी काय घेतलं रे, मी मास डिवाइड बाय व्हॉल्यूम घेतलं. आता ज्यावेळेस मी म्हणतोय वेट डेन्सिटी त्यावेळेस मी घेणार आहे वेट बाय व्हॉल्यूम. राईट. काय घेणार आहे, वेट बाय व्हॉल्यूम. सो आय विल राईट ओव्हर हिअर. बघा इथं लक्ष द्या. सेकंड प्रॉपर्टी काय म्हटलं मी, वेट डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. आता वेट डेन्सिटीमध्ये बघा काय घ्यायचं आहे मला, वेट डिवाइड बाय व्हॉल्यूम. आता जनरली वेट डेन्सिटीसाठी जे आपण युनिट वापरतो किंवा जे नोटेशन वापरतो ते आहे गॅमा किंवा स्मॉल w पण तुम्ही यूज करू शकता. आपण जनरली यूज करणार आहे गॅमा. सो आय विल राईट मास डेन्सिटी वेट डेन्सिटी किंवा यालाच म्हटलं जातं स्पेसिफिक युनिट वेट. काय म्हटलं जातं याला, स्पेसिफिक युनिट वेट. ओके. किंवा स्पेसिफिक वेट पण म्हटलं जातं, डिफरंट नेम्स आहे त्याला. आता इथं लक्षात द्या, मला वेट डेन्सिटी डिफाईन करायचं आहे. कशाने डिनोट करतो, गॅमानं. सो गॅमा विल बी इक्वल टू व्हॉट, इट विल बी इक्वल टू वेट डिवाइड बाय व्हॉल्यूम.
वेट डिवाइड बाय व्हॉल्यूम. सो इट इज अ डब्ल्यू डिवाइड बाय व्हॉल्यूम. पण सर आम्हाला माहीत आहे की आमच्या ॲज पर अ बेसिक नॉलेज आम्हाला माहीत आहे की वेट जे आहे, वेट इज नथिंग बट दी मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, राईट. ज्यावेळेस तुमच्या मासवरती होणारा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं माहीत आहे सगळ्यांना. मग मासवरती जो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो इफेक्ट आहे तो कन्सिडर केल्यानंतर त्याचं जे आपल्याला रिॲक्शन भेटते ते इन टर्म्स ऑफ जो काही फोर्स भेटतो दॅट इज नथिंग बट दी वेट. हे तुम्हाला माहीत आहे फॉर दी बेसिक नॉलेज, 9th आणि 10th नॉलेज आहे, बरोबर. मग आता बघा, मग मी वेटला काय लिहू शकतो रे? वेट आय कॅन राईट इज इक्वल टू मास इंटू जी डिवाइड बाय व्हॉल्यूम. मास इंटू जी काय आहे इथं? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. किती व्हॅल्यू आहे? जी इज इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण ते काय आहे? एक ॲक्सलरेशन आहे आणि ॲक्सलरेशन असेल तर त्याचं युनिट काय असणार आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. मग आता मला सांगा इथं गॅमा इज इक्वल टू काय आलं रे? एम इंटू जी बाय व्हॉल्यूम. मग मला सांगा मी असं लिहू शकतो का? गॅमा इज इक्वल टू एम डिवाइड बाय व्हॉल्यूम इंटू जी, असं लिहू शकतो का? बट सर इथं जर बघितलं दिस मास बाय व्हॉल्यूम आपण ऑलरेडी बघितलं आहे आणि ते काय आहे? इट इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. सो आय कॅन राईट गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी. क्लिअर होतंय का? आता मला सांगा याचं युनिट काय असणार आहे? याचं युनिट आपण बघितलं, मास डेन्सिटी किंवा रोचं युनिट काय आहे रे? इट इज द kg पर मीटर क्यूब. व्हॉट इज द युनिट ऑफ दिस वेट डेन्सिटी ऑफ द फ्लुइड? ह्या वेट डेन्सिटी किंवा युनिट वेटचं काय असणार आहे? युनिट बोला, बघा लक्ष द्या. मला सांगा, सिंपल आहे. इथं काय आहे रे? गॅमा इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम इंटू जी. आता इथं लक्ष द्या. मला सांगा जे काही वेट आहे ह्या वेटचं युनिट काय असतं रे? वेटचं युनिट माहिती आहे. वेट इज नथिंग बट दी इट इज द फोर्स अँड इट इज मेजर इन दी युनिट ऑफ दी न्यूटन. वेट काय आहे? एक फोर्स आहे, तो फोर्स आपण इन टर्म्स ऑफ द न्यूटन मेजर करत असतो. मग इन टर्म्स ऑफ द न्यूटन जर मी म्हटलं तर गॅमा इज इक्वल टू वेटचं युनिट आहे न्यूटन आणि व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. म्हणजे न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये आपण मेजर करू शकतो. पण जनरली मेजर करताना जे केलं जातं ते किलो न्यूटनमध्ये केलं जातं. किलो न्यूटन म्हणजे काय? डिवाइड बाय 1000. सो न्यूटन पर मीटर क्यूब हे पण त्याचं युनिट आहे, किंवा ऑर इट कॅन बी अ किलो न्यूटन पर मीटर क्यूब. दिस कॅन बी द युनिट ऑफ द वेट डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. क्लिअर झालं? मग आता डेन्सिटी काय आहे, वेट डेन्सिटी काय आहे हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. ओके. सो नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द फ्लुइड. व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द फ्लुइड? आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं असेल द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बट व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? बोला, व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज नथिंग बट द रेशो ऑफ द weight density or the mass density of the fluid to the weight density or mass density of the standard fluid. काही कळलं नाही, बघा लक्ष द्या. So I will write over here the third property, that is nothing but the specific gravity of the fluid. आता specific gravity of the fluid generally denoted by the letter G. We will denote it by the letter capital G. आता बघा, G is nothing but the ratio of, ratio घेतोय म्हणजे divide by, ratio of वरती काय घेणार न्यूमरेटरला? न्यूमरेटर इज नथिंग बट दी मास डेन्सिटी और वेट डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड. ज्या फ्लुइडची तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करायची आहे त्या फ्लुइडचा मास डेन्सिटी किंवा वेट डेन्सिटी. आपण आत्ताच बघितलं मास डेन्सिटी काय आहे, वेट डेन्सिटी काय आहे. सो हिअर आय विल राईट मास और वेट डेन्सिटी, मास और वेट डेन्सिटी ऑफ फ्लुइड डिवाइड बाय मास और वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. आता इथे एक नवीन वर्ड आलेला आहे, स्टँडर्ड फ्लुइड. सर व्हॉट इज दिस स्टँडर्ड फ्लुइड? तर बघा, कोणता पण मटेरियलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करताना आपण एक स्टँडर्ड मटेरियल घेतलेलं आहे आणि त्या स्टँडर्ड मटेरियलच्या विथ रिस्पेक्टनं आपण डिसाईड करतोय की ते मटेरियल किती हेवी आहे किंवा किती लाईट आहे. फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड फ्लुइड जे आपण कन्सिडर केलेलं आहे, जर तुम्हाला लिक्विड, कोणत्या पण लिक्विडची जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करायची असेल किंवा कोणत्या पण लिक्विडचं हेवी आहे की लाईट आहे जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर तुम्ही कोणतं मटेरियल यूज करणार? यू विल यूज दी वॉटर ॲज अ मटेरियल. तुम्ही काय करणार आहे? स्टँडर्ड फ्लुइड मी म्हणतो इथं, स्टँडर्ड फ्लुइड. आता स्टँडर्ड फ्लुइडमध्ये दोन फ्लुइड्स येणार, बरोबर, कारण लिक्विड पण फ्लुइड आहे आणि गॅसेस पण फ्लुइड आहे. आता याच्यामध्ये लिक्विड जर बघितलं तर ॲट 4 डिग्री सेल्सिअस वॉटर विल बी कन्सिडर ॲज दी स्टँडर्ड फ्लुइड आणि त्याची डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी कन्सिडर करताना बघा त्याची रो असतं 1000 kg पर मीटर क्यूब आणि त्याची वेट डेन्सिटी गॅमा असतं 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब.
लक्षात येत आहे का? ही आहे मास डेन्सिटी, ही आहे वेट डेन्सिटी. आत्ताच आपण बघितलं मास डेन्सिटी डिनोटेड बाय रो, वेट डेन्सिटी डिनोटेड बाय दी गॅमा. क्लिअर? त्यानंतर गॅसेस जर बघितलं तर गॅसेससाठी आपण एअर कन्सिडर करतो. एअर आपण कन्सिडर करतो ॲज अ स्टँडर्ड फ्लुइड आणि त्यामध्ये जी आपण डेन्सिटी घेत असतो इट इज दी 1.2 kg/m³. जनरली रो आपण तिथं डिफाईन करत असतो. ओके, मग आता बघा हे स्टँडर्ड फ्लुइड आहे हे मला कळलं. मग याचा यूज काय आहे? फॉर एक्झाम्पल मी जर एखादं मटेरियल घेतलं, फॉर एक्झाम्पल मला पेट्रोलची काय करायची आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. किंवा फॉर एक्झाम्पल मला कोणतं पण एक मटेरियल घ्या, तुमच्या मशीन इलेमेंटमध्ये जे मटेरियल यूज होत आहे, किंवा एखादं ॲल्युमिनियम असेल, ब्रास असेल, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम घेतलं आपण. मग आता ॲल्युमिनियम जे आहे किंवा ब्रास जे आहे त्यासाठी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करताना आपण विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड मेजर करणार. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला पेट्रोलची मेजर करायची आहे, मग पेट्रोलची मेजर करताना, पेट्रोलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करताना ते पेट्रोल जे फ्लुइड आहे ते हे वॉटरपेक्षा, पेट्रोल जे फ्लुइड आहे ते वॉटरपेक्षा हेवी आहे की वॉटरपेक्षा लाईटर आहे, म्हणजे वॉटरपेक्षा ते मटेरियल जड आहे की लाईटर आहे हे डिसाईड करण्यासाठी आपण जे स्टँडर्ड फ्लुइड घेतलेलं आहे ते काय आहे, वॉटर आहे, आणि त्याच्या बेसिसवरती आपण डिसाईड करत असतो. मग तुम्हाला पेट्रोलची जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही काय घेणार, मास डेन्सिटी ऑफ दिस पेट्रोल डिवाइड बाय मास डेन्सिटी ऑफ दी वॉटर. किंवा इन टर्म्स ऑफ जर वेट डेन्सिटी घ्यायचं असेल तर तुम्ही काय घेणार, वेट डेन्सिटी ऑफ दी पेट्रोल डिवाइड बाय वेट डेन्सिटी ऑफ दी वॉटर. मग इथं स्टँडर्ड फ्लुइड काय आहे आपलं, स्टँडर्ड फ्लुइड आपण काय घेणार, वॉटर. स्टँडर्ड फ्लुइड काय घेतोय, वॉटर. आणि सर मला माहिती आहे की वॉटरचं जे स्टँडर्ड डेन्सिटी आहे ती किती आहे, 1000 kg/m³ किंवा 9.81 kN/m³ वेट डेन्सिटी. बरोबर. मग फॉर एक्झाम्पल आता मर्क्युरी जर तुम्ही घेतलं तर मर्क्युरीची जी डेन्सिटी आहे, मास डेन्सिटी, मर्क्युरीची मास डेन्सिटी असते 13,600 kg/m³. काय असते, 13,000. सपोज मी मर्क्युरी जर एक्झाम्पल जर घेतलं तर मर्क्युरीचं मला सांगा मास डेन्सिटी आहे 13,600 kg/m³. मग तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज दी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दिस मर्क्युरी, मग मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर तुम्हाला विचारली तर कसं काढणार, काय घेणार मी, जी ऑफ काय, मर्क्युरी, Hg इज इक्वल टू मास डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड. आता इथं फ्लुइड काय आहे, मर्क्युरी. मग काय घेणार मी, मास डेन्सिटी ऑफ दी मर्क्युरी किती आहे, 13,600 kg/m³ डिवाइड बाय मास डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. स्टँडर्ड फ्लुइड काय आहे, वॉटर. किती आहे डेन्सिटी, 1000 kg/m³. सो डिवाइड बाय 1000 kg/m³. सर kg/m³ कॅन्सल झालं आणि मला भेटलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द मर्क्युरी इज इक्वल टू 13.6. म्हणजे सर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कोणतंही युनिट नाही आहे, कारण इट इज द रेशो ऑफ द सेम क्वांटिटी. लक्षात आलं. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती भेटली मला, 13.6. मग कोणत्या पण मटेरियलची जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर डिवाइड बाय करणार तुम्ही 1000 kg/m³. क्लिअर झालं. मग मी जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला, सर व्हॉट इज दी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दी वॉटर, तुम्हाला जर वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली तर काय घेणार, 1000 डिवाइड बाय 1000 किती येणार, 1. म्हणजेच वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 1 आहे. क्लिअर झालं. तो अशा प्रकारे आपण काय कॅल्क्युलेट करत असतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दी एनी मटेरियल. लक्षात आलं. तर कोणत्या पण मटेरियलची तुम्हाला आता हे बघा ह्या बेसिक प्रॉपर्टीज आहे, ह्या पुढे जाऊन तुम्हाला खूप त्याचा यूज होणार आहे फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. तिथं जाऊन कन्फ्युजन नको की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी कॅल्क्युलेट करायची, डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची, किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर त्याच्यावरनं डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची, याच्यामध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे. ओके, सो क्लिअर. काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी ऑन दी व्हॉट्सअप. ओके, सो ही झाली थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. सर व्हॉट इज दी स्पेसिफिक व्हॉल्यूम, ह्याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज दी रेशो ऑफ दी व्हॉल्यूम पर युनिट मास. सर आत्ताच बघितलं आपण मास पर युनिट व्हॉल्यूम, आणि आता तुम्ही म्हणताय व्हॉल्यूम पर युनिट मास. मग तेच तर एकमेकाचे रेसिप्रोकल झाले. यस, दे आर दी रेसिप्रोकल ऑफ दी इच अदर. कसं आहे व्यवस्थित लक्षात द्या. ॲक्च्युली ही स्पेसिफिक व्हॉल्यूम जी आपण टर्म डिफाईन केलेली आहे ही काही ठिकाणी इम्पॉर्टंट असते फॉर द कॅल्क्युलेशन. दॅट्स वाय वी हॅव डिफाईन दॅट वन. ओके, आता इथं लक्षात घ्या स्पेसिफिक व्हॉल्यूम ज्यावेळेस मी कॅल्क्युलेट करतोय दी स्पेसिफिक व्हॉल्यूम इज नथिंग बट दी रेशो ऑफ, दॅट इज दी 1/ρ, ratio of the mass density or the ratio of the unit weight.
सॉरी रेसिप्रोकल ऑफ द युनिट वेट. इथं काय घेतलं रेसिप्रोकल ऑफ द मास डेन्सिटी, इथं काय घेतलं रेसिप्रोकल ऑफ द वेट डेन्सिटी. मग इथं काय भेटणार आहे व्हॉल्यूम पर युनिट मास आणि इथं काय भेटणार आहे व्हॉल्यूम पर युनिट वेट. ओके, दिस इज नथिंग बट दी स्पेसिफिक दिस इज नथिंग बट दी स्पेसिफिक व्हॉल्यूम. याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे, फक्त काय घ्यायचं आहे मास डेन्सिटी असेल तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा किंवा वेट डेन्सिटी असेल तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. दॅट इज टर्म ॲज दी स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग तुम्हाला कोणी स्पेसिफिक व्हॉल्यूमचं जर युनिट विचारलं तर काय सांगणार तुम्ही युनिट? मीटर क्यूब पर केजी, मीटर क्यूब पर किलो न्यूटन, जस्ट ऑपोजिट टू दी वेट डेन्सिटी अँड मास डेन्सिटी. ओके, सो सिंपल आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूममध्ये वेगळं काही नाही. ओके, सो याला लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे कॉम्प्रेसिबिलिटी. आता कॉम्प्रेसिबिलिटी ही जी प्रॉपर्टी आहे एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, पुढे जाऊन तुम्हाला त्याचा यूज होऊ शकतो. ओके, आणि जनरली जे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे स्टुडंट्स आहेत त्यांना ह्या गोष्टी ऑलरेडी माहीत आहे. ॲडियाबॅटिक काय असतं, आयसोथर्मल काय असतं, तर त्याच गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहे. ओके, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता बघा कॉम्प्रेसिबिलिटी जी म्हणतोय मी, दिस कॉम्प्रेसिबिलिटी प्रॉपर्टी इज नथिंग बट की किती एक मटेरियलला तुम्ही कॉम्प्रेस करू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल एखादं मटेरियल मी जर घेतलं आणि त्याच्यावरती प्रेशर जर अप्लाय केलं तर बिकॉज ऑफ दॅट प्रेशर किती त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन येतं आहे त्याची आपल्याला एक पॅरामीटर डिफाईन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक मटेरियल होतं, त्या मटेरियलमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे हे मेजर करण्यासाठी मी डिफाईन केलं मास. हा एक मार्कर आहे, ह्या मार्करचे हे डायमेन्शन किती आहे ते मोजण्यासाठी मी डिफाईन केलं लेंथ. तर त्याचप्रमाणे एक मटेरियलला मी कॉम्प्रेस एक मटेरियलला मी जर प्रेशर अप्लाय करून कॉम्प्रेस जर करत असेल तर किती कॉम्प्रेस होण्याची त्याची ॲबिलिटी आहे ते मेजर करण्यासाठी आपण एक पॅरामीटर डिफाईन केला आहे अँड दॅट इज नथिंग बट दी कॉम्प्रेसिबिलिटी. नाव दिस कॉम्प्रेसिबिलिटी इज नथिंग बट दी रेशो ऑफ दी बल्क मॉड्युलस. काय म्हणतो मी, इट इज नथिंग बट दी रेशो नाही, इट इज दी रेसिप्रोकल ऑफ दी बल्क मॉड्युलस. So let me define over here, this compressibility is nothing but the reciprocal of the bulk modulus, reciprocal of the bulk modulus. मसल bulk modulus काय आहे सर, आम्हाला यंग्स मॉड्युलस माहीत आहे. यंग्स मॉड्युलस काय आहे, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. बल्क मॉड्युलस पण स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन आहे, पण इथं आता आपण स्ट्रेन घेताना कोणते घेणार आहे, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन घेणार आहे. फॉर एक्झाम्पल लेट मी गिव्ह यू द एक्झाम्पल. सपोज एक काय आहे, एक क्लोज काय आहे कंटेनर आहे, एक क्लोज कंटेनर आहे. सपोज ही सिलेंडर आणि पिस्टन व्हॉल्यूम अरेंजमेंट घेऊया आपण. सपोज दिस इज दी पिस्टन ओव्हर हिअर. हे काय आहे, एक पिस्टन आहे आणि ह्या पिस्टनला काय आहे, दिस इज दी रॉड. ओके, मग आता बघा हे जे पिस्टन मी इथं अटॅच केलेलं आहे, आता मी काय करतोय ह्या डायरेक्शनला काय करतोय प्रेशर अप्लाय करतोय डीपी. मी काय केलं ह्या डायरेक्शनला डीपी प्रेशर अप्लाय केलं, एक स्मॉल अमाऊंट ऑफ प्रेशर अप्लाय केलं. मग त्यामुळं काय झालं की हा जो इथं व्हॉल्यूम होता व्ही, याचा जो काही व्हॉल्यूम होता व्ही, तो व्हॉल्यूम कॉम्प्रेस झाला आणि हे सिलेंडर काय झालं आता मूव्ह झालं. जो काही पिस्टन होतं ते पिस्टन काय झालं मूव्ह झालं. मग पिस्टन मूव्ह होऊन त्याची नवीन प्लेस कोणती आहे, ही आहे त्याची नवीन प्लेस. पिस्टन मूव्ह होऊन पुढच्या प्लेसला आलेला आहे आणि हे जे काही डिस्प्लेस झालेलं आहे त्याच्यामुळे याचा काय झालं व्हॉल्यूम चेंज झाला. मग जो काही व्हॉल्यूम चेंज झाला तो आपण असं कन्सिडर करूया की डीपी फोर्स लावल्यामुळे त्याचा डी व्ही व्हॉल्यूम चेंज झाला, म्हणजे स्मॉल फोर्स लावल्यामुळे स्मॉल व्हॉल्यूम तिथं चेंज झालेला आहे. क्लिअर. पण आता इथं बघा व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे, त्याच्यामुळे मी म्हणतो दिस इज नथिंग बट दी मायनस डी व्ही. याला मी काय म्हणतो मायनस डी व्ही म्हणतो, म्हणजे काय झालेलं आहे व्हॉल्यूम डिक्रीज झालेला आहे. मग मी इथं तुम्हाला विचारलं व्हॉट इज दी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. तुम्हाला इथं जर मी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जर विचारली तर किती असणार आहे, इट इज नथिंग बट दी मायनस डी व्ही बाय व्ही टी. चेंज इन व्हॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. जसे तुम्ही लिनियर स्ट्रेन घेता चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ, त्याचप्रमाणे इथं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन विल बी मायनस डी व्ही बाय व्ही. क्लिअर. मग आता मला बल्क मॉड्युलस डिफाईन करायचं आहे. दिस बल्क मॉड्युलस इज नथिंग बट दी रेशो ऑफ दी स्ट्रेस अप्लाइड. किती स्ट्रेस अप्लाय केली, डीपी. डीपी एवढं प्रेशर अप्लाय केलं डिवाइड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. किती व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जनरेट झाली, मायनस डी व्ही बाय डी व्ही, सॉरी मायनस डी व्ही बाय व्ही. आता हा झाला बल्क मॉड्युलस. पण आपल्याला काय घ्यायचं आहे, रेसिप्रोकल ऑफ दी बल्क मॉड्युलस. मग रेसिप्रोकल ऑफ दी बल्क मॉड्युलस म्हणजेच काय 1/k आपल्याला घ्यायचं आहे. मग त्यासाठी आपण काही आता वेगळ्या टर्ममध्ये बघणार आहोत. तर वेगळ्या टर्ममध्ये कसं बघणार बघा, मी जर 1/k जर घेतलं त्याला मी कसं म्हणू शकतो, इट इज दी मायनस डी व्ही बाय व्ही डिवाइड बाय डी पी. दिस इज नथिंग बट दी कॉम्प्रेसिबिलिटी. रेसिप्रोकल ऑफ दी बल्क मॉड्युलस काय आहे, कॉम्प्रेसिबिलिटी. आणि कॉम्प्रेसिबिलिटी डिनोट करताना आपण डिनोट करतो बाय लेटर बीटा. नोटेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कॉम्प्रेसिबिलिटी कशानं डिनोट केली, बीटा लेटरनं. सो इथं मी काय करतोय बीटा लेटरनं डिनोट करतोय कॉम्प्रेसिबिलिटी. क्लिअर. आता त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये मला कन्वर्ट करायचं आहे, तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे का जे काही डेरिवेशन मी इथं घेतो आहे. ओके. सो आता बघा मला सांगा, मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज दी मास डेन्सिटी. सर मास डेन्सिटी रो इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम.
मग सर रो इज इक्वल टू जर एम बाय व्ही जर असेल तर मला सांगा मी असं लिहू शकतो का, एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. येस सर, यू कॅन राईट, त्याला तुम्ही लिहू शकता. आता मी काय करतो, मी डिफरन्शिएट करतो दोन्ही साईडला मी काय करतो, डिफरन्शिएट करतो. आता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन बेसिक नॉलेज आहे, तुम्हाला माहीत असेल. ओके, नसेल माहीत तर विचारू शकता नंतर. ओके, आता बघा मास इज इक्वल टू काय आहे, रो इंटू व्ही. मग ए इंटू बी आहे आणि याची मला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे दोन्ही साईडला. मग दोन्ही साईडला जर डेरिव्हेटिव्ह जर घेतली तर मला काय भेटेल, एमची डेरिव्हेटिव्ह डी एम आणि रो फर्स्ट ॲज इट इज ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड. सो फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट. बरोबर, रो तसाच ठेवला, व्हीची डेरिव्हेटिव्ह प्लस व्हीला तसाच ठेवला रोची डेरिव्हेटिव्ह. ओके, चेन रूल आहे, तुम्हाला माहीत आहे. प्रोडक्ट रूल काय असतो माहीत आहे तुम्हाला. ओके, सो आता मला सांगा हा डीएम काय रिप्रेझेंट करतो रे, डीएम रिप्रेझेंट करतोय चेंज इन दी मास. पण मला सांगा ज्यावेळेस हा पिस्टनला मी पुढं मूव्ह केलं तर याच्यामधलं मास चेंज झालं का, मास चेंज नाही झालं, फक्त व्हॉल्यूम डिक्रीज झाला. त्याच्यामध्ये जो मॅटर होता तो ॲज इट इज आहे, तो मॅटर कुठं बाहेर गेला का, नाही गेला. म्हणजे याच्यामध्ये जे मास होतं ते ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा चेंज इन व्हॉल्यूम आहे का, चेंज इन मास आहे का, नाही. म्हणजे डीएम काय आहे, 0. मग मला सांगा डीएम जर 0 असेल तर इज विल बी इक्वल टू प्लस व्ही इंटू डी रो. मग मी राईट करू शकतो मायनस डी व्ही बाय व्ही इज इक्वल टू या रो इंटू डी व्हीला इकडे घेऊन या. क्लिअर, मग व्हीला इकडे डिवाइड केला तुम्हाला काय भेटेल, डी रो बाय रो. म्हणजे सर मला इथे एक रिलेशन भेटलं की जी व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे दॅट विल बी इक्वल टू चेंज इन द डेन्सिटी, चेंज इन द मास डेन्सिटी. मग मी इथं सर राईट करू शकतो, इथं मी राईट करू शकतो हे जे रिलेशन मी इथं लिहिलेलं आहे के इज इक्वल टू डी पी बाय मायनस डी व्ही बाय डी की यालाच मी काय लिहू शकतो, डी पी डिवाइड बाय आता मायनस डी व्ही बाय डी व्ही मायनस डी व्ही बाय व्ही, त्याला मी काय लिहू शकतो, डी रो बाय रो. त्याला मी राईट करू शकतो डी रो बाय रो. सो दिस इज द बेसिक रिलेशनशिप. लक्षात आलं. आता याच्यामध्ये परत एक गोष्ट लक्षात घ्या. आता मला दोन गोष्टींसाठी याला काय करायचं आहे, दोन गोष्टींसाठी याला डिराईव्ह करायचं आहे. एक आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी आणि एक आहे आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. व्यवस्थित लक्षात घ्या, काय म्हटलं मी, दोन म्हणायचं आहे मला. एक आहे आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी, एक आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी. सर मी ज्यावेळेस म्हणतोय की आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी, आयसोथर्मल म्हणजे सर तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. मग सर तिथं जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर मी जर डिराईव्ह जर केलं, फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू डिराईव्ह द आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी मला काय करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे. मग आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी जर मी म्हटलं तर सर मला माहीत आहे की रिलेशन पी व्ही इज इक्वल टू एम इंटू आर टी. मग सर मी याला असं राईट करू शकतो, P इज इक्वल टू एम बाय व्ही इंटू आर टी. मग सर यालाच मी असं राईट करू शकतो, P इज इक्वल टू एम बाय व्ही काय आहे रे, रो आहे. सो रो इंटू आर इंटू टी. बरोबर, पण सर इथं आयसोथर्मल आहे त्याच्यामुळे हा टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट. हा टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट. आणि सर हा आर जो असतो हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, म्हणजे आर इंटू टी हे दोघं पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग मी असं लिहू शकतो P डिवाइड बाय रो इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट काय आहे, आर टी आहे. क्लिअर झालं का. या रोला काय केलं, इकडे डिवाइड केलं म्हणजे पी बाय रो इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू आर टी. क्लिअर. आता मला सांगा मी याला असं राईट करू शकतो, पी इंटू रोचा इन्व्हर्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता मला काय करायचं आहे, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं आहे. मग आता दोन्ही साईडला डिफरन्शिएट करताना मला प्रोडक्ट रूल माहिती आहे काय, फर्स्टला तसंच ठेवा, पीला तसंच ठेवा, याची डेरिव्हेटिव्ह घ्या. मग याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, याची डेरिव्हेटिव्ह मी जर घेतलं तर मला भेटेल रो रेस टू पॉवर -2 इंटू डी रो. बरोबर, प्लस काय करा, सेकंडला तसंच ठेवा रो एस टू 1 आणि पहिल्याची डेरिव्हेटिव्ह घ्या. पहिल्याची डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय भेटेल रे, डी पी. पहिल्याची डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय भेटेल, डी पी आणि इज इक्वल टू कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय आहे, 0. दोन्ही साईडला काय केलं, डिफरन्शिएट केलं. आता इथं व्यवस्थित लक्षात घ्या, याला जर रिअरेंज तुम्ही जर केलं तर काय भेटेल रे मला, रिअरेंज जर केलं तर मला भेटेल पी इंटू डी रो इज इक्वल टू मायनस रो रेस टू पॉवर 1 डी पी डिवाइड बाय रो रेस टू पॉवर 2. लक्षात येत आहे का. मग आता इथं बघा मी यालाच परत काय लिहू शकतो, पी इंटू डी रो पी इंटू डी रो इज इक्वल टू मायनस हा रो रेस टू -2 आहे तो वरती जाणार प्लस होणार आणि तिथं काय होणार आहे, रो. तिथं काय होणार आहे, रो इंटू डी पी. बरोबर. आता इथं व्यवस्थित लक्षात घ्या, मी इथं जर बघितलं तर डी रो बाय रो इज इक्वल टू काय भेटेल रे मला, इज इक्वल टू डी पी बाय पी. बरोबर, मायनस डी पी बाय पी. मग मला सांगा डी रो बाय रोची व्हॅल्यू काय भेटली, डी पी बाय पी. आणि ते अगोदर पण मला भेटलेलं होतं की डी रो बाय रोची व्हॅल्यू काय आहे, डी पी बाय पी आहे.
मग मला सांगा डी रो बाय रोची व्हॅल्यू जर मला जर पी भेटलेली आहे, डी पी बाय पी भेटलेली आहे, काय म्हणतोय मी व्यवस्थित लक्षात द्या, डी रो बाय रो इज इक्वल टू काय भेटलं मला मायनस डी पी बाय पी. मग मला सांगा या डी रो बाय रोची व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो का? पुट करू शकतो. मग डी रो बाय रोची व्हॅल्यू मी जर काय पुट केली डी पी बाय पी तर मला काय भेटेल रे? आय विल गेट के इज इक्वल टू डी पी डिवाइड बाय ह्या डी रो बाय रोला काय पुट करणार मी डी पी बाय पी. मग डी पी बाय पी जर पुट केलं तर मला भेटतं के इज इक्वल टू पी. के इज इक्वल टू काय भेटलं मला पी. म्हणजे आयसोथर्मल बल्क मॉड्युलस मला काय भेटला? पी भेटला. मग आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी काय असणार त्याचा रेसिप्रोकल. म्हणजेच मी काय म्हणू शकतो इथे जी कॉम्प्रेसिबिलिटी आहे बीटा इज इक्वल टू 1 बाय पी. क्लिअर झालं. म्हणजे तुम्हाला कोणी जर विचारलं की आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी किती आहे तर ती किती असणार आहे 1 बाय पी. दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ द प्रेशर. क्लिअर झालं. सो दिस इज अबाउट द आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी. आता नेक्स्ट आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी. मग आता ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी कशी कॅल्क्युलेट करणार बघा. आता बघा मी ज्यावेळेस इथं इरेज करतोय तर तुम्ही लेक्चर पॉज करून ते नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके. सो आय एम गोइंग टू इरेज दिस वन. आता बघा नेक्स्ट आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी. आता ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी कशी कॅल्क्युलेट करणार व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला डिस्कस करायचं आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेसिबिलिटी. आता बघा ॲडियाबॅटिक म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. त्याचं रिलेशन काय आहे? त्याचं रिलेशन जे आहे दॅट इज पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. आता मला सांगा हे जे व्हॉल्यूम आहे याला मी असं रिप्लेस करू शकतो का? बघा व्हॉल्यूम इज इक्वल टू काय आहे रे? मास डिवाइड बाय रो. बरोबर. मग व्हॉल्यूमला मी कशाने रिप्लेस करू शकतो? मास डिवाइड बाय रो रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता बघा ह्या गॅमा जर मी आतमध्ये जर इंडेक्स जर घेतली तर एम रेस टू गॅमा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि ह्या कॉन्स्टंटला इकडे डिवाइड केलं तर परत काय भेटणार आहे? कॉन्स्टंट भेटणार आहे. सो आय कॅन राईट पी इंटू रो रेस टू मायनस गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. इज इक्वल टू काय? कॉन्स्टंट. आता याला डिफरन्शिएट करा दोन्ही साईडला जर डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल तुम्हाला? फर्स्ट ॲज इट इज सपोज रो इंटू गॅमा काय आहे? रो रेस टू गॅमा काय ठेवला? कॉन्स्टंट. याची डेरिव्हेटिव्ह घेतली डी पी प्लस आता काय करा पीला कॉन्स्टंट ठेवा आणि याची डेरिव्हेटिव्ह घ्या. त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस गॅमा इंटू रो रेस टू मायनस गॅमा मायनस 1 इंटू डी रो इज इक्वल टू 0. बरोबर. आता काय करायचं ना बघा रो रेस टू मायनस गॅमा आपण कॉन्स्टंट काढू शकतो. रो रेस टू मायनस गॅमा जर कॉन्स्टंट काढला तर आपल्याला काय भेटेल? डी पी मायनस पी इंटू रो रेस टू पॉवर मायनस 1 इंटू डी रो इज इक्वल टू 0. आता हा जो रो रेस टू मायनस गॅमा आहे त्याला तिकडे डिवाइड करा. डिवाइड केल्यावर काय भेटणार आहे? 0च भेटणार आहे. सो आय विल गेट डी पी इज इक्वल टू पी इंटू गॅमा इंटू डी रो बाय रो. अशा प्रकारे आपल्याला रिलेशन भेटलेलं आहे. बरोबर. मग आता मला सांगा ह्या डी रो बाय रो आहे त्याला इकडे डिवाइड करा. त्याला जर डिवाइड केलं तर मला काय भेटेल रे? डी पी डिवाइड बाय डी रो बाय रो इज इक्वल टू पी इंटू गॅमा किंवा त्यालाच मी लिहू शकतो गॅमा इंटू पी. मला सांगा हे डी पी डिवाइड बाय डी रो बाय रो कुठं बघितल्यासारखं आहे का? येस बघितलं तर बघा इथं भेटेल की डी पी बाय डी रो बाय रो जो आहे दॅट इज नथिंग बट दी बल्क मॉड्युलस. म्हणजेच मला काय भेटलेलं आहे? के बल्क मॉड्युलस ॲडियाबॅटिक. म्हणजेच मी काय म्हणू शकतो? के ॲडियाबॅटिक इज इक्वल टू गॅमा इंटू पी. आणि तुम्हाला जर कॉम्प्रेसिबिलिटी जर विचारली बीटा, सो बीटा ॲडियाबॅटिक जर तुम्हाला जर विचारलं बीटा ॲडियाबॅटिक इज इक्वल टू 1 डिवाइड बाय गॅमा इंटू पी. क्लिअर झालं. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो? कॉम्प्रेसिबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर. सो कॉम्प्रेसिबिलिटी इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ द बल्क मॉड्युलस आणि ते काय आहे आपण क्लिअरली इथं डिस्कस केलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट बघा नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे फ्लो फिजिक्स, विस्कोसिटी आणि न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. ओके. सो आता बघा जे फ्लो फिजिक्स आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. फ्लुइड मेकॅनिक्स जिथं पण तुम्हाला विस्कोसिटी टर्म येईल तिथं तुम्हाला फ्लो फिजिक्स आठवावं लागणार आहे. तर तुम्हाला ते काय आहे टेक्नॉलॉजी कळणार आहे. ओके. सो आता बघा फ्लो फिजिक्स आपण डिस्कस करूया. व्हॉट इज फ्लो फिजिक्स? याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली डिस्कस करायचं आहे की ज्या वेळेस वॉटर फ्लो होतं तर वॉटर फ्लो होताना ज्यावेळेस ते लेअर बाय लेअर फ्लो होत आहे तर लेअर बाय लेअर फ्लो होताना तिथं कोणत्या फेनॉमेना घडते आहे तर त्याच्याविषयी आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. क्लिअर. आता इथं व्यवस्थित लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की एक काय आहे हा इथं एक काय आहे बेस आहे. हा काय आहे? एक बेस आहे. आणि ह्या बेसवरती इथं अशा प्रकारे वॉटर फ्लो होत आहे. याच्यावरती काय होत आहे? अशा प्रकारे वॉटर फ्लो होत आहे. सो इन दिस वे दी वॉटर इज फ्लोविंग ओव्हर हिअर. मग आता मला सांगा अशा प्रकारे ज्यावेळेस इथं वॉटर फ्लो होत आहे. आता बघा हे आपण डॉट डॉट शो केलेलं आहे पण जनरली शो करताना अशा प्रकारे शो करता इन दिस वे दी वॉटर इज फ्लोविंग ओव्हर हिअर.
मग आता अशा प्रकारे वॉटर जर फ्लो होत असेल तर मला सांगा, ज्यावेळेस एक पार्टिकल मूव्ह होतोय तर दुसऱ्या पार्टिकल बरोबर तो काय करणार आहे, फ्रिक्शन तयार करणार आहे. बघा मी जर असं जर पकडलं लेअर बाय लेअर, सपोज असं पकडा की एक काय आहे, हा एक काय आहे, हा एक आहे तुमच्या वॉटरचा लेअर आणि हा आहे दुसरा वॉटरचा लेअर. मग हे दोन लेअर ज्यावेळेस वॉटरचे आहेत आणि तिथे दोन लेअर ज्यावेळेस एकमेकावरती ज्यावेळेस मूव्ह होणार आहे, बघा हे वॉटर इकडं अशा प्रकारे फ्लो होत आहे. मग इकडं अशा प्रकारे फ्लो होताना हा जो वरचा लेअर आहे तो वरचा लेअर खालच्या लेअरला अटॅच आहे आणि हा जो खालचा लेअर आहे तो वरच्या लेअरला अटॅच आहे. मग ज्यावेळेस ते दोघं मूव्ह होण्याचा ट्राय करणार तर ते एकमेकावरती काय करणार, फ्रिक्शन तयार करणार. म्हणजे एक ज्यावेळेस पुढं जातोय तर तो खालच्याला पुढं नेण्याचा ट्राय करणार, पण ह्या खालचा जो आहे त्याला जर थांबायचा असेल तर तो ह्या वरच्याला थांबवण्याचा ट्राय करणार. म्हणजेच दोघं ज्यावेळेस एकमेकाला अटॅच आहे आणि पुढं मूव्ह होत आहे तर ते दोघं एकमेकामध्ये काय करत आहे, फ्रिक्शन तयार करत आहे. मग हे जे फ्रिक्शन तयार होतं आहे त्यालाच आपण म्हणत असतो विस्कॉसिटी. त्यालाच काय म्हणत असतो, विस्कॉसिटी. त्याला आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण इथं व्यवस्थित लक्षात घ्या. मला सांगा, मी जर बॉटमचा लेअर जर बघितला, मी जर सगळ्यात बॉटमचा काय म्हणतो मी, सगळ्यात बॉटमचा लेअर, ही जी काही प्लेट आहे बॉटमला, ही जी प्लेट आहे त्याच्या जस्ट वरचा मी इथं जर लेअर जर बघितला तर मला सांगा ही जी प्लेट जी आहे, ही जी प्लेट आहे, ही प्लेट काय आहे रे, स्टॅटिक कंडिशनला आहे. ही प्लेट काय आहे, स्टॅटिक कंडिशनला. मग याची व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. इथं व्यवस्थित लक्षात घ्या, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की ही जी बॉटमची प्लेट जी आहे, ही बॉटमची प्लेट स्टॅटिक कंडिशनला आहे म्हणजे व्हेलॉसिटी 0 आहे. मग त्याच्या जस्ट वरचा जो लेअर आहे तो लेअर मूव्ह होत असेल का, मला सांगा. तो लेअर पुढे जात असेल की त्या प्लेट बरोबर 0 व्हेलॉसिटीला असेल, तो लेअर स्टॅटिक कंडिशनला असेल. चला एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, दोन काय करूया, दोन स्टुडंटचे एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक स्टुडंट आहे आणि हा एक स्टुडंट आहे. हे दोघं स्टुडंट मी काय करतो, एकमेकाला अटॅच करतो. ह्या दोघांना काय करतो मी, बाइंड करतो. ह्या दोघांना बांधून ठेवतो. मग मला सांगा, मी जर सांगितलं ह्या ब्ल्यू स्टुडंटला जर सांगितलं की पुढं मूव्ह हो किंवा पुढं पळ असं जर मी म्हटलं तर तो स्टुडंट याला अटॅच असल्यामुळे त्याला पुढं जाता येईल का, नाही. कारण हा त्याला वरचा स्टुडंट त्याला जाऊन देणार नाही, कारण ते काय झाले, एकमेकांना बांधलेलं आहे आपण, बरोबर. सपोज मी असं म्हटलं की वरचा लेअर आहे त्या किंवा हा जो वरचा स्टुडंट आहे त्याला मी जर असं म्हटलं की पुढं जा, तर तो खालचा लेअर जो आहे किंवा खालचा जो स्टुडंट आहे तो त्याला पुढे जाऊन देईल का, नाही जाऊन देणार, कारण ते एकमेकाला काय आहे, अटॅच आहे. म्हणजेच इन ऑर्डर टू सॅटिस्फाय दी नो स्लिप कंडिशन, म्हणजे बघा हे दोघं जर बांधलेले जर असतील तर, आणि मी याच्यावरती जर याला जर हा जो वरचा लेअर आहे तो जर पुढं जर गेला तर हे एकमेकावरती काय होत आहे, स्लिपिंग होती. पण इन ऑर्डर टू सॅटिस्फाय दी नो स्लिप कंडिशन तिथं स्लिपिंग झाली नाही पाहिजे. मग नो स्लिप कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी हे दोघं पण काय करणार, हे दोघं पण एकाच ठिकाणी थांबणार. मग त्याच प्रकारे ज्यावेळेस हा खालचा बॉटमची प्लेट आपण बघतोय आणि त्याच्या जस्ट वरचा लेअर जर बघतोय तर त्याच्या जस्ट वरच्या लेअरची व्हेलॉसिटी 0 असणार आहे. का, कारण त्याच्या खालचा जो प्लेट आहे त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. मग जसं तुम्ही वरती जात जाणार तसं त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार. म्हणजेच हे जे इथं जे वॉटर फ्लो होत आहे त्या वॉटरला मी जर लेअर बाय लेअर जर कन्सिडर केलं, मी सपोज असं म्हणतोय की हा एक लेअर आहे, हा एक लेअर आहे, हा एक लेअर आहे, म्हणजे वॉटरला मी असं कन्सिडर केलं की जे वॉटर फ्लो होतंय ते लेअर बाय लेअर फ्लो होतंय. मग असं लेअर बाय लेअर जर फ्लो होत असेल तर सगळ्यात बॉटमचा जो लेअर आहे प्लेटपाशी त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. वरती गेले व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार, त्याच्यावरती गेलं व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार, त्याच्यावरती गेलं आणखी व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर व्हेलॉसिटीचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं, मी जर व्हेलॉसिटीचं डिस्ट्रीब्युशन जर ड्रॉ जर केलं तर इथं जी व्हेलॉसिटी आहे बॉटमला ती 0 आहे. त्याच्यानंतर वरती जर गेलं तर काहीतरी व्हेलॉसिटी आहे, त्याच्यावरती जर गेलं तर आणखी काहीतरी व्हेलॉसिटी आहे, त्याच्यावरती जर केलं तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजे अशा प्रकारे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते आणि एक टायमानंतर ही व्हेलॉसिटी काय होते, कॉन्स्टंट होऊन जाते. एका टायमानंतर ही व्हेलॉसिटी काय होत आहे, कॉन्स्टंट होते. याचं जर मी डिस्ट्रीब्युशन ड्रॉ केलं तर मला अशा प्रकारे भेटेल, अशा प्रकारे काय भेटेल, मला याचं डिस्ट्रीब्युशन भेटेल. कळलं का, सगळ्याला क्लिअर झालं का. आय विल रिपीट अगेन की जो सगळ्यात बॉटमचा लेअर आहे तो बॉटमचा लेअर काय होणार आहे, 0 व्हेलॉसिटीनं मूव्ह होणार आहे. कारण ही प्लेट काय आहे सगळ्यात बॉटमची, आता इथं मी प्लेट कन्सिडर केली, मग ती पाईपची बाउंड्री असू शकते. सपोज एक पाईप आहे आणि त्या पाईपमधनं वॉटर फ्लो होत आहे, मग त्या पाईपची ज्या बाउंड्रीज आहे त्या काय आहे, ती प्लेट आहे, बरोबर. मग आता इथं लक्षात घ्या, ती प्लेट किंवा ज्या बाउंड्रीज आहे त्या जर स्टॅटिक कंडिशनला असेल तर त्याचा जस्ट ॲडजस्टंट लेअर जो आहे तो काय असणार आहे, तो पण स्टॅटिक कंडिशनला असणार आहे, तो मूव्ह होणार नाही. म्हणजे सगळ्यात बॉटमला व्हेलॉसिटी 0, त्याच्यावरती थोडी वाढत जाणार, त्याच्यावरती वाढत जाणार. ओके, सो दिस इज नथिंग बट दी फ्लो फिजिक्स. म्हणजेच काय, इथं जर सपोज मी घेतलं, सपोज हे dy डिस्टन्स आहे, dy डिस्टन्स आहे, सपोज हे 2 लेअर मी कन्सिडर केले, हा एक लेअर आणि हा एक लेअर. मग ह्या लेअरचं डिस्टन्स किती आहे, ह्या लेअरचं डिस्टन्स dy आहे. पण मी जर ह्या बॉटम लेअरची व्हेलॉसिटी जर u जर मी म्हटली, मी काय म्हटलं की जो बॉटमचा लेअर आहे, हा जो बॉटमचा लेअर आहे ह्या बॉटम लेअरची व्हेलॉसिटी आहे u, तर हा वरचा लेअरची व्हेलॉसिटी किती नाही असणार आहे, u + du, काहीतरी एक्स्ट्रा असणार आहे.
यू तर आहे, यू तर खालच्या याची आहे, त्याच्यावरची त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. मग किती जास्त, आपण थोडी स्मॉल अज्यूम केली की डी यू ना काय आहे, जास्त आहे. ओके, दिस इज नथिंग बट दी फ्लो फिजिक्स. मग फ्लो फिजिक्स काय सांगते की ज्यावेळेस कोणता पण फ्लो होतो आहे तर त्यावेळेस बाउंड्री कंडिशनला किंवा बाउंड्रीवरती ज्यावेळेस वॉटर फ्लो होणार आहे, इन ऑर्डर टू सॅटिस्फाय दी नो स्लिप कंडिशन, हा जो बॉटमचा लेअर आहे त्या बॉटमच्या लेअरची व्हेलॉसिटी 0 असणार आहे आणि जसजसं डिस्टर्बन्स कमी होत जाणार तसतशी त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार. दिस इज अबाउट दी फ्लो फिजिक्स. आता हे एकदा तुम्हाला फ्लो फिजिक्स कळलं की आता आपण विस्कोसिटी डिस्कस करू शकतो. विस्कोसिटी काय आहे? विस्कोसिटी इज नथिंग बट दी प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच दी लेअर रेजिस्ट इच अदर टू फ्लो. आता सपोज फॉर एक्झाम्पल, परत इथं लक्षात द्या व्यवस्थित, मी जर हे दोन लेअर जर कन्सिडर केले, फॉर एक्झाम्पल हा एक लेअर आहे आणि हा एक बॉटम लेअर आहे. आता हे दोन लेअर जर मी कन्सिडर केले, आता इथं मी याच्यामधलं डिस्टन्स खूप दाखवलेला आहे, खूप जास्त दाखवलेला आहे, पण ॲक्च्युली जर बघितलं तर ज्यावेळेस वॉटर फ्लो होत आहे तर दोन लेअरमधलं डिस्टन्स खूप कमी असणार आहे. हे दोन लेअर जस्ट ॲडजस्टंट, अशा प्रकारे हा एक लेअर आहे आणि त्याच्या जस्ट ॲडजस्टंट दुसरा लेअर असणार आहे, बरोबर. म्हणजे ते एकमेकाच्या खूप क्लोज असणार आहे. मग मला सांगा, हे दोन लेअर एकमेकावरती ज्यावेळेस मूव्ह होत आहे, दोन लेअर ज्यावेळेस एकमेकावरती मूव्ह होत आहे, तर हे दोन लेअर एकमेकावरती मूव्ह होताना एकमेकावरती काय करताय, फ्रिक्शन एक्झिस्ट करताय किंवा त्याच्यामध्ये काय आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे. दोन वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. मग हे दोन लेअर ज्यावेळेस एकमेकावरती स्लिप होत आहे, सॉरी एकमेकावरती फ्लो होत आहे, त्याच्यामध्ये कोहेजन असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, हा वरचा लेअर खालच्याला पुढे जाऊ देत नाही आणि जो खालचा लेअर आहे तो वरच्याला पुढे जाऊन देत नाही. मग प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच दिस लेअर अपोजेस दी मोशन ऑफ इच अदर इज कॉल्ड ॲज दी विस्कोसिटी. क्लिअर झालं. विस्कोसिटी कोणाला म्हणणार, अशी प्रॉपर्टी की ज्याच्यामुळे ज्यावेळेस वॉटर किंवा कोणतं पण फ्लुइड फ्लो होत आहे तर ते लेअर बाय लेअर जर कन्सिडर केलं तर प्रत्येक लेअर एकमेकाला अपोज करतोय फ्लो होण्यासाठी किंवा फ्लो होताना त्याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होत आहे, त्याच्यामध्ये फ्रिक्शन तयार होत आहे. दॅट इज नथिंग बट दी विस्कोसिटी. क्लिअर झालं. आय थिंक तुम्हाला आता क्लिअर झालं असेल व्हॉट इज दी विस्कोसिटी. मग विस्कोसिटीचं डेफिनेशन जर तुम्हाला राईट करायचं असेल तर काय लिहू शकता, इट इज दी प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच दी लेअर two layer opposes each other motion. Two layers opposes the each other's motion. प्रत्येक लेअर एकमेकाची मोशन काय करतोय, अपोज करतोय किंवा त्याचं फ्रिक्शन जे तयार होतंय, इन शॉर्ट सांगायचं झालं तर तिथं जे दोन लेअरमध्ये फ्रिक्शन तयार होतंय दॅट इज नथिंग बट दी विस्कोसिटी. क्लिअर झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा लॉ आपल्याला डिस्कस करायचा आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. हे जे आपण फ्लो फिजिक्स आणि विस्कोसिटी ह्या दोन प्रॉपर्टी ज्या डिस्कस केल्या त्याच्या बेसिसवरती आपल्याला आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी डिस्कस करायचा आहे आणि एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ओके, बघा इकडं. सपोज फॉर एक्झाम्पल मी हे जे इथं फ्लो फिजिक्स शो केलेलं आहे त्याला मी परत इथं ड्रॉ करतो. सपोज फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे वॉटर फ्लो होत आहे, अशा प्रकारे काय होत आहे, वॉटर फ्लो होत आहे. दिस इज दी बेस, या बेसवरती हे वॉटर फ्लो होत आहे. हे वॉटरचे लेअर मी शो केलेले आहे, बरोबर. आता आपल्याला आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी आपण काय केलं, याचा एक्झॅगरेटेड व्ह्यू शो केलेला आहे. या दोन लेअरमधलं डिस्टन्स आपण खूप जास्त दाखवलेलं आहे, बरोबर. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला जर विचारलं की याची जर मी व्हेलॉसिटी डायग्राम जर ड्रॉ करायची म्हटली तर व्हेलॉसिटी डायग्राम कशी येणार आहे, आपल्याला माहीत आहे अशा प्रकारे व्हेलॉसिटी डायग्राम येत आहे, ती अशा प्रकारे येणार आहे, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर एक लेअरला जर कन्सिडर केली व्हेलॉसिटी, इथली व्हेलॉसिटी जर कन्सिडर केली, जर इथली व्हेलॉसिटी यू जर असेल तर त्याच्या वरची जी व्हेलॉसिटी आहे ती जी ॲडजस्टंट ती किती असणार आहे रे, ही असणार आहे यू प्लस डी यू. ही किती असणार आहे, यू प्लस डी यू, कारण वरची व्हेलॉसिटी थोडी जास्त असणार आहे, बरोबर. मग आता इथं व्यवस्थित लक्षात घ्या. मला सांगा, एक लेअर जो आहे, हा जो पहिला लेअर जो आहे, सपोज मी म्हणतो हा लेअर 1 आणि हा म्हणतो लेअर 2. मला सांगा, मी जर एक स्मॉल डी टी टाईम जर कन्सिडर केला, लेट्स से दी फ्लो इज ऑफ टाईम डी टी, फ्लो इज ऑफ टाईम डी टी, म्हणजे डी टी टाईम करता हे वॉटर काय आहे, फ्लो होत आहे. मला सांगा, डी टी टाईममध्ये ह्या लेअर 1नं कवर केलेलं डिस्टन्स आणि त्या सेम डी टी टाईममध्ये ह्या लेअर 2नं कवर केलेलं डिस्टन्स सेम राहील का वेगवेगळं राहील? सर इट विल बी डिफरंट. का? कारण दोघांची व्हेलॉसिटी वेगळी आहे. कारण मी जर बघितलं तर लेअर 1ची व्हेलॉसिटी यू आहे आणि लेअर 2ची व्हेलॉसिटी यू प्लस डी यू आहे, म्हणजे लेअर 2ची व्हेलॉसिटी जास्त आहे. म्हणजे जर मी सेम टाईम जर घेतला तर सेम टाईमामध्ये हा जो सेकंड लेअर आहे तो जास्त डिस्टन्स कव्हर करणार आहे. मग मला सांगा, एक लेअर जो आहे तो लेअर जास्त पुढे जातोय, मागचा लेअर खालचा जो लेअर आहे तो मागच राहतोय. म्हणजे मी काय म्हणतोय, इथं व्यवस्थित लक्षात घ्या. मी इथं जर डायग्राम जर ड्रॉ केली, तर इथं बघा, इथं जर अशा प्रकारे डायग्राम जर ड्रॉ केली तर मला सांगा, हा जो यू लेअर आहे तो डी टी टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल रे, तो यू इंटू डी टी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. किती? यू इंटू डी टी. आणि मला सांगा,
कारण व्हेलोसिटी इंटू टाईम काय असणार आहे, डिस्टन्स. त्याचप्रमाणे हे यू इंटू डी यूला जर मी डी टीनं मल्टिप्लाय केलं तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, तो डिस्टन्स करणार आहे यू इंटू डी टी प्लस डी यू इंटू डी टी, एवढं डिस्टन्स ते काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजेच मी जर इथं जर बघितलं तर टोटल जे डिस्टन्स आहे, टोटल जे डिस्टन्स इथं कव्हर झालेलं आहे इट विल बी लाईक दिस. टोटल डिस्टन्स जे कव्हर झालेलं आहे ते अशा प्रकारे आहे. म्हणजे बघा हा जो खालचा लेअर होता त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, यू इंटू डी टी. वरचा जो लेअर आहे त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, यू इंटू डी टी प्लस डी यू इंटू डी टी. मग इथं किती फरक पडला रे, किती फरक पडला, तर इथं जो फरक पडलेला आहे तो आहे डी यू इंटू डी टी. कारण हा वरचा जो लेअर होता त्याची व्हेलोसिटी किती होती, जास्त, डी यू इंटू डी टीनं जास्त होती. मग मी इथला जर अँगल जर मेजर केला, इथला जर मी अँगल मेजर केला या दोन लेअरमधला, या दोन लेअरमध्ये किती अँग्युलर डिफॉर्मेशन झालं हे जर मला मेजर करायचं असेल तर मी कसं करू शकतो बघा, ह्या दोन लेअर जे आहे इथं मी काय करू शकतो, इथं अँगल घेऊ शकतो. मग मला सांगा इथलं जे होतं हे किती होतं, डी यू इंटू डी टी. हे किती डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केलेला आहे, डी यू इंटू डी टी. क्लिअर झालं का. सपोज हा जो स्मॉल अँगल जो आहे दिस इज द अँगल डी अल्फा. हा अँगल किती आहे, डी अल्फा अँगल आहे. आणि मला सांगा हे डिस्टन्स किती आहे रे, सपोज हे फॉर एक्झाम्पल हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे डी वाय. हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, डी वाय. कोणाला काही डाऊट आहे का तर विचारू शकता. ओके, आता बघा इथं लक्षात घ्या. मला सांगा मी ह्या दोन लेअर कन्सिडर केला, फर्स्ट लेअर सेकंड लेअर. हा फर्स्ट लेअर सेकंड लेअरमध्ये फर्स्ट लेअर जो होता तो डी टी टाईममध्ये किती ट्रॅव्हल झाला, यू इंटू डी टी. त्या सेम टाईमामध्ये हा सेकंड लेअर किती ट्रॅव्हल झाला, यू इंटू डी टी प्लस डी यू इंटू डी टी. मग आता इथं किती एक्स्ट्रा ट्रॅव्हल झालेला आहे हा सेकंड लेअर, डी यू इंटू डी टी एवढा एक्स्ट्रा ट्रॅव्हल झालेला आहे. त्यामुळे किती अँगल तयार झालेला आहे, डी अल्फा अँगल तयार झालेला आहे. आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, डी वाय डिस्टन्स आहे. मग मला सांगा मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज टॅन अल्फा, व्हॉट इज अँग्युलर डिफॉर्मेशन, मी जर टॅन ऑफ डी अल्फा जर विचारलं, सपोज फॉर एक्झाम्पल असा काहीतरी अँगल आहे बरोबर, आणि मी इथला जर तुम्हाला सपोज ए अँगल आहे, मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज टॅन ऑफ ए तर तुम्ही काय म्हणणार, सर ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट, म्हणजे इथली साईड डिवाइड बाय इथली साईड, म्हणजे मी घेणार एक्स डिवाइड बाय वाय बरोबर. मग त्याचप्रमाणे इथं सांगा आता ज्यावेळेस मला जर टॅन ऑफ डी अल्फा जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर समोरची साईड काय आहे रे, डी यू इंटू डी टी. सो आय विल टेक डी यू इंटू डी टी डिवाइड बाय ॲडजस्टंट. ॲडजस्टंट काय आहे रे, डी वाय. हा ॲडजस्टंट किती आहे, डी वाय. सो आय विल डिवाइड बाय डी वाय. क्लिअर झालं. आता इथं बघा टॅन ऑफ डी अल्फा, हा जो डी अल्फा अँगल आहे हा खूप स्मॉल अँगल आहे. मग मी काय कन्सिडर करतो, टॅन ऑफ डी अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू डी अल्फा. कारण टॅनचा जो जर व्हेरी स्मॉल अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू त्या अँगल एवढीच असते बरोबर. मग टॅन ऑफ व्हेरी स्मॉल अँगल इज इक्वल टू दॅट अँगल. सो टॅन ऑफ डी अल्फा इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू डी अल्फा. मग मी हा टॅन ऑफ डी अल्फा जो आहे त्याला फक्त डी अल्फा लिहू शकतो. सो आय विल राईट ओव्हर हिअर. मी त्याला काय करतो इथं फक्त डी अल्फा म्हणून राईट करतो. मग मला सांगा मी जर फक्त डी अल्फा जर लिहिलं तर काय भेटेल मला, डी अल्फा इज इक्वल टू डी यू इंटू डी टी डिवाइड बाय डी वाय बरोबर. मग मी त्यालाच कसं राईट करू शकतो रे, डी अल्फा डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू डी यू डिवाइड बाय डी वाय. हे एक मला इथं रिलेशन भेटलेलं आहे. याच्यामध्ये हा डी अल्फा बाय डी टी काय आहे, दिस डी अल्फा बाय डी टी इज नथिंग बट दी अँग्युलर डिफॉर्मेशन. काय आहे, अँग्युलर डिफॉर्मेशन लेअरमधलं. इथं बघा हा डी अल्फा काय आहे रे, हा जो लेअर डिफॉर्म झालेला आहे, हा वरचा लेअर जास्त डिफॉर्म झाला ॲज कम्पेअर टू खालचा लेअर. किती डिफॉर्म झाला, डी अल्फा अँगलनं डिफॉर्म झाला. त्यामुळं त्याचा जो रेट आहे, डिफॉर्म होण्याचा जो रेट आहे दॅट इज द डी अल्फा बाय डी टी, त्याला आपण म्हणतो असतो अँग्युलर डिफॉर्मेशन. रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन, रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन काय म्हणतो मी त्याला, रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय आहे लक्षात घ्या. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतोय की कोणत्या पण लेअरला, मी काय म्हटलं होतं व्यवस्थित लक्ष द्यायचं इथं बघा, काय म्हटलं होतं की हे दोन लेअर ज्यावेळेस एकमेकावरती स्लाइड होत आहे ते हे होताना इथं काय करताय, फ्रिक्शन तयार करताय. काय करताय, फ्रिक्शन तयार करताय. आणि फ्रिक्शन तयार झाल्यामुळं याचा जो एरिया आहे तो एरिया मी जर डिवाइड केला तर मला काय भेटेल रे, शिअर स्ट्रेस. सर आम्ही बेसिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये शिकलो होतं की हे ज्यावेळेस दोन मटेरियल एकमेकावरती मूव्ह होत आहे त्याच्यामध्ये जो शिअर फोर्स तयार होतोय तो शिअर फोर्स डिवाइड बाय एरिया जर घेतलं तर मला काय भेटतं, शिअर स्ट्रेस भेटतं. मग मला सांगा इथं हे जे ज्यावेळेस वॉटर फ्लो होत आहे, ज्यावेळेस वॉटर फ्लो होत आहे, वॉटरचे हे दोन लेअर फ्लो होत आहे, तर त्या दोघांच्या मध्ये किती एरिया आहे कसं कॅल्क्युलेट करणार नाही माहिती. तर त्यासाठी न्यूटन सरांनी आपल्याला मदत केलेली आहे. मग न्यूटन सर काय म्हणताय की कोणत्या पण डिस्टन्स वाय वरती म्हणजे ह्या बेसपासनं कोणत्या पण डिस्टन्स वाय वरती कोणत्या हा जो लेअर आहे
काय म्हणतो मी व्यवस्थित लक्षात घ्या, या बेसपासून y डिस्टन्सवरती जो काही लेयर आहे त्या लेअरवरती तयार होणारी शियर स्ट्रेस विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन. कळलं काय म्हणतो व्यवस्थित लक्षात घ्या. हा जो बेस आहे, हा जो बेसिक प्लेट आहे, या बेस प्लेटपासून y डिस्टन्सवरती हा जो लेयर आहे या लेअरवरती तयार होणारी शियर स्ट्रेस विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिफॉर्मेशन ॲट दॅट पॉईंट. मग आता इथं अँग्युलर डिफॉर्मेशन किती आहे रे, डी अल्फा बाय डी टी. डी अल्फा बाय डी टी काय आहे, अँग्युलर डिफॉर्मेशन आहे. मग ॲज पर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी जर मी म्हटलं, मी काय म्हणतो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, काय म्हणतो रे मी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. मग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय म्हणतो की ज्या वेळेस तुम्हाला बेसपासून कोणत्या पण y डिस्टन्सवरच्या लेअरवरची जर तुम्हाला शियर स्ट्रेस जर कॅल्क्युलेट करायची असेल, ती शियर स्ट्रेस ॲट एनी डिस्टन्स y फ्रॉम बॉटम बेस प्लेट will be directly proportional to the rate of angular deformation. मग सर मी इथं जर बघितलं, सपोज मी असं कन्सिडर करतो की ह्या लेअरवरती तयार होणारी स्ट्रेस आहे टाऊ, त्याच्यावरती तयार होणारी शियर स्ट्रेस किती आहे टाऊ. मग मला सांगा, जो न्यूटनचा लॉ आहे त्याच्यानुसार आपण असं लिहू शकतो का, जर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी असं सांगतोय की तयार होणारी शियर स्ट्रेस दॅट इज द टाऊ is directly proportional to rate of angular deformation. सर इथं rate of angular deformation किती आहे, d अल्फा बाय डी टी. सो d अल्फा बाय डी टी. क्लिअर. मग सर मला माहित आहे की d अल्फा बाय डी टीच म्हणजे काय आहे, du बाय dy आहे. मग सर मी याला असं राईट करू शकतो का, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू du बाय dy. आता हा du बाय dy काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. du काय आहे रे, du आहे चेंज इन व्हेलोसिटी, dy काय आहे चेंज इन y डिस्टन्स. म्हणजे बघा इथं व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळेस मी इकडं y डिस्टन्स मी dy न चेंज करतोय त्यावेळेस त्याची व्हेलोसिटी कितीनं चेंज होती रे, du न चेंज होती. म्हणजेच काय, इट इज द चेंज ऑफ द व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू दी डिस्टन्स. काय आहे, चेंज ऑफ द व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू दी चेंज इन द डिस्टन्स. क्लिअर. आणि हे काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी आहे. मग याच्यासाठी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इथं डिफाईन केलेला आहे. या न्यूटन सरांनी इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट डिफाईन केलेला आहे आणि तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy. टाऊ इज इक्वल टू du डिवाइड बाय dy. मग इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय घेतलेला आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्यू घेतलेला आहे. आणि सर हा जो म्यू जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे त्यालाच आपण म्हणतो असतो डायनॅमिक विस्कोसिटी. क्लिअर. हा जो काही आपण म्यू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलेला आहे तो म्यू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज नथिंग बट द डायनॅमिक विस्कोसिटी, किंवा जनरली म्हणताना फक्त विस्कोसिटी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फक्त विस्कोसिटी. जर तुम्हाला फक्त विस्कोसिटी म्हटलं असेल तर त्याला म्हणणार आपण म्यू, दॅट इज द डायनॅमिक विस्कोसिटी. मग आता हे रिलेशन कसं आलेलं आहे तुम्हाला क्लिअर झालं का, हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू dy हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट रिलेशन भेटलेलं आहे. आता त्याचा यूज न्यूमरिकलमध्ये कसा करायचा ते आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहे. पण हे जे रिलेशन भेटलेलं आहे टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy त्याला आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. ओके. सो तुम्हाला जर ड्रॉ करायचं असेल तर यू कॅन ड्रॉ, ऑर आपण नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. फ्रॉम देअर यू कॅन ड्रॉ ओव्हर देअर. सो आता बघा, जे रिलेशन आपल्याला भेटलेलं आहे टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy, ते रिलेशन जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy. सर इथं जर टाऊ जर बघितली तर टाऊ आहे शियर स्ट्रेस ॲट शियर स्ट्रेस ऑन लेयर ॲट एनी डिस्टन्स y. बरोबर. त्या प्लेटपासून y डिस्टन्सवरती जो लेयर आहे त्याच्यावरती तयार होणारी ही काय आहे, टाऊ शियर स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर सर du काय आहे, सर du आहे चेंज इन व्हेलोसिटी. सर dy काय आहे, dy आहे चेंज इन y डिस्टन्स. आणि सर हा म्यू काय आहे, सर म्यू आपण नवीन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट डिफाईन केलेला आहे आणि त्याला आपण म्हणतो डायनॅमिक विस्कोसिटी. क्लिअर झालं का. मग आता सर मी जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द युनिट ऑफ दिस डायनॅमिक विस्कोसिटी, या डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट काय आहे, तर सर मग ह्या रिलेशनवरून मी आता युनिट फाइंड करू शकतो. मग कसं फाइंड करणार, व्यवस्थित लक्ष द्यायचं इकडे. बघा मला सांगा, जी टाऊ जी आहे शियर स्ट्रेस त्याचं युनिट काय असतं रे,
सर टाऊ शिअर स्ट्रेस आहे म्हणजे त्याचं युनिट फोर्स डिवाइड बाय एरिया. मग सर फोर्स कोणता कशामध्ये मेजर करतो सर? फोर्स न्यूटनमध्ये मेजर करतो. मग सर एरिया कशात मेजर करतो सर? एरिया मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो. म्हणून मी असं म्हणू शकतो की हा जो टाऊ जो शिअर स्ट्रेस आहे याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग सर ही व्हेलॉसिटी आपण कशात मेजर करतो सर? व्हेलॉसिटी मीटर पर सेकंदमध्ये मेजर करतो. मग हे जर सर वाय जे आहे डी वाय जे चेंज इन डिस्टन्स झालेलं आहे सर, डिस्टन्स आम्ही मीटरमध्ये मेजर करतो. मग सर मग बाकी सगळ्या प्रॉपर्टीचे जर मला युनिट माहीत असेल तर मी डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट काढू शकतो. येस आय कॅन राईट. सो सी युअर हिअर. मग मला सांगा इथनं मी म्यूला काय राईट करू शकतो रे? म्यू इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय डी यू डिवाइड बाय डी वाय. काय आहे? डी यू डिवाइड बाय डी वाय. मग आता इथं लक्षात घ्या टाऊचं युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डी यूचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. आणि डिवाइड बाय वाय डी वायचं युनिट काय आहे? मीटर. बरोबर. म्हणजे हा मीटर मीटर काय झाला रे? मीटर मीटर कॅन्सल झाला. बरोबर. मग तो सेकंद काय जाणार? वरती जाणार. मीटर स्क्वेअर काय येणार? खाली येणार. म्हणजे सर डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट मला भेटलं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. पण सर हे जे युनिट भेटलं मला न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, हे जे मी याचे जर युनिट जर बघितले न्यूटन मीटर स्क्वेअर सेकंद, तर हे SI सिस्टीममधलं युनिट आहे. हे काय आहे? SI सिस्टीममधलं युनिट आहे. MKS सिस्टीममधलं युनिट आहे. मग सर CGS सिस्टीममधलं युनिट काय असणार? मग सर CGS सिस्टीममधलं युनिट जर मला काढायचं असेल तर मी अगोदर याला KGमध्ये कन्वर्ट करणार. मग KGमध्ये सर याला कन्वर्ट करायचं असेल तर मला माहीत आहे हा जो न्यूटन जो असतो तो न्यूटन आहे फोर्स. हा न्यूटन काय आहे? हा न्यूटन म्हणजे काय आहे? फोर्स आहे. मग सर मला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू असतो मास इंटू ॲक्सलरेशन. मग सर फोर्स काय आहे? न्यूटन आहे. मास काय आहे? KG आहे. ॲक्सलरेशन काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग सर हा जो न्यूटन आहे या न्यूटनला मी KG मीटर पर सेकंड स्क्वेअर पुट करू शकतो. मग पुट करा. मग इथं ह्या न्यूटनला पुट करा KG मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग जर पुट जर केलं तर मला भेटेल म्यू इज इक्वल टू ह्या न्यूटनला पुट करा काय? KG मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो KG इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू इथं काय आहे रे? सेकंद ऑलरेडी आहे. डिवाइड बाय हा सेकंद ऑलरेडी आहे. डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. सर मग मी सॉल्व जर केलं तर मला भेटेल हा सेकंद कॅन्सल झाला. हा मीटर कॅन्सल झाला. म्हणजे KG डिवाइड बाय मीटर पर KG पर मीटर सेकंद मला भेटलेला आहे. काय भेटलेलं आहे लक्षात घ्या. इथं जर मी बघितलं तर हा सेकंद खाली आलेला आहे. म्हणजे म्यू जे डायनॅमिक विस्कोसिटी आहे त्याचं युनिट मला काय भेटलेलं आहे? KG पर मीटर सेकंद. काय भेटलेलं आहे? KG पर मीटर सेकंद. मग सर आता मला याला CGSमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी जर इथं जर बघितलं तर हे SI युनिट आहे. इथं हे जर बघितलं मी सर MKS युनिट आहे. मग आता मला त्याला CGS युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग सर CGS युनिटमध्ये याला जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करा? किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करा आणि या मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. मग जर मी कन्वर्ट केलं तर मला काय भेटेल? म्यू इज इक्वल टू KG काय आहे रे? 10⁻³ ग्रॅम. आणि हा M काय आहे रे? दिस M इज नथिंग बट दी 10⁻³ काय असणार आहे? सॉरी ते 10⁻² सेंटीमीटर. याला काय म्हणतो मी? 10⁻² सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग मीटरला सेंटीमीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर काय भेटेल? 10⁻² सेंटीमीटर सेकंद. मग मला सांगा आता इथं ग्रॅम सेंटीमीटर सेकंद हे कोणतं युनिट झालं रे? ही कोणती युनिट सिस्टीम झाली? ही CGS युनिट सिस्टीम झाली. मग याला जर कॅल्क्युलेट केलं तर मला काय भेटेल? म्यू इज इक्वल टू 10 ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंद. बरोबर. म्हणजेच मी काय म्हणू शकतो 1. आता इथं बघा याला जर मी पुढं जर सॉल्व जर केलं तर याला काय करा? नोट डाऊन करून घ्या. ओके. आता इथं बघा इथं जर मी सॉल्व जर केलं तर मला काय भेटेल रे? 1 KG मीटर सेकंद इज इक्वल टू 10 ग्रॅम सेंटीमीटर सेकंद असं भेटलेलं आहे मला. बरोबर. मग मला सांगा मी याला असं लिहू शकतो का? 1 ग्रॅम सेंटीमीटर सेकंद इज इक्वल टू 1/10 KG मीटर सेकंद. क्लिअर. आणि हा जो 1 ग्रॅम सेंटीमीटर सेकंद आहे यालाच मी दुसरं नाव देतो. दॅट इज नथिंग बट दी पॉईज. त्यालाच मी काय नाव देत असतो? पॉईज. मग मला सांगा याला जर मी पॉईज, आता हे पॉईज एक दुसरं सेपरेट युनिट दिलेलं आहे त्याला. 1 पॉईज इज इक्वल टू ग्रॅम पर सेंटीमीटर सेकंद. मग यालाच मी म्हणत असतो 1 पॉईज. हे पॉईज काय आहे? डायनॅमिक विस्कोसिटीचं. आपण डायनॅमिक विस्कोसिटीच कन्सिडर करतोय. ओके. हे 1 पॉईज काय झालं? डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट झालं. मग 1 पॉईज इज इक्वल टू 1 ग्रॅम पर सेंटीमीटर सेकंद. किंवा यालाच मी काय लिहू शकतो? 1/10 KG मीटर पर सेकंद. किंवा त्यालाच मी काय लिहू शकतो? 10⁻⁻1 KG मीटर सेकंद. क्लिअर. दिस इज अबाउट द कंप्लीट युनिट कर्वेचर ऑफ द डायनॅमिक विस्कोसिटी. आता डायनॅमिक विस्कोसिटी काय आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी कळलेला आहे आणि डायनॅमिक विस्कोसिटीचं युनिट कळलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट डिस्कस करायचं आहे लास्ट 5 ते 10 मिनिटांमध्ये कायनेमॅटिक विस्कोसिटी.
सर कायनेमिक विस्कोसिटी इज नथिंग बट दी विस्कोसिटी की ज्याच्यामध्ये आपण डेन्सिटीचा इफेक्ट कन्सिडर करतो आहे, मास डेन्सिटीचा इफेक्ट कन्सिडर करतो आहे. मग सर मास डेन्सिटीचा इफेक्ट कसा कन्सिडर करणार? सो आय विल इरेज दिस. मी याला काय करतो, इरेज करतो. ओके. सो आपल्याला कायनेमॅटिक विस्कोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सर कायनेमॅटिक विस्कोसिटी जर म्हटलं तर कायनेमिक विस्कोसिटी जी आहे तर कायनेमॅटिक विस्कोसिटी इज इक्वल टू डायनॅमिक विस्कोसिटी डिवाइड बाय डेन्सिटी. काय म्हणतोय मी? सर कायनेमॅटिक विस्कोसिटी जी आहे that kinematic viscosity is equal to denoted by this kinematic viscosity denoted by mu divided by rho. त्याला आपण कशाने डिनोट करतो? mu divided by rho. मग मला सांगा हा जो कायनेमॅटिक विस्कोसिटी आहे इज इक्वल टू काय म्हटलं मी? म्यू बाय रो. मग म्यू बाय रो जर मी म्हटलं तर मला म्यूचं युनिट माहीत आहे. ही म्यू काय आहे रे? दिस म्यू इज नथिंग बट दी डायनॅमिक विस्कोसिटी. इट इज नथिंग बट दी डायनॅमिक विस्कोसिटी. क्लिअर होतं का? मग सर डायनॅमिक विस्कोसिटीचे मी कोणकोणते युनिट बघितले? सर मी त्याचं SI युनिट जर बघितलं तर मला भेटलं इट इज नथिंग बट दी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सर मी याचं MKS युनिट जर बघितलं तर मला भेटलं kg मीटर सेकंड. आणि सर मी याचं CGS युनिट जर बघितलं तर इट इज नथिंग बट दी 1 पॉइज विच इज इक्वल टू ग्रॅम सेंटीमीटर सेकंड विच इज इक्वल टू 10⁻⁻1 kg डिवाइड बाय मीटर सेकंड. क्लिअर? हे युनिट मला भेटलेलं आहे. मग मला सांगा म्यूचं युनिट काय आहे रे? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. इथं पुट करा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर डिवाइड बाय रोचं युनिट काय आहे रे? रोचं युनिट आहे kg. आता आपण kgमध्ये रोला kgमध्ये डिस्कस करतोय तर मग आपण kg युनिट कन्सिडर करूया. मग रोचं म्यूचं युनिट काय आहे? kg मीटर सेकंड. सो इथं मी लिहितो kg मीटर सेकंड इंटू रोचं युनिट काय असणार आहे? kg आणि हा मीटर क्यूब वरती जाणार आहे. बरोबर. मग याला जर मी सॉल्व जर केलं तर काय भेटेल रे? हा kg कॅन्सल, हा मीटर आणि इथं कॅन्सल झालं तर काय भेटेल? स्क्वेअर. सो मला कायनेमॅटिक विस्कोसिटीचं युनिट भेटलेलं आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड. काय भेटलेलं आहे? मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे काय झालेलं आहे? दिस इज नथिंग बट दी MKS युनिट. हे मला MKS युनिट भेटलेलं आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड किंवा त्याला तुम्ही SI युनिट पण म्हणू शकता. ओके. मग आता मला CGS युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. CGS युनिट जर बघितलं तर काय म्हणणार मी बघा, या मीटर स्क्वेअरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर काय भेटेल मला? 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे मला काय भेटलं? मीटर स्क्वेअर पर सेकंड इज इक्वल टू 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि सर मी याला जर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये कन्वर्ट जर केलं तर मला भेटेल 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि सर हा सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड जे आहे त्याला मी दुसरं नाव दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट दी स्ट्रोक. याला मी म्हणतो 1 स्ट्रोक. याला मी म्हणत असतो 1 स्ट्रोक. आता हे युनिटचे नाव आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. इथं आपण जे CGS युनिट होतं ग्रॅम पर सेंटीमीटर सेकंड याला काय म्हटलं? 1 पॉइज. त्याचप्रमाणे इथं जे CGS युनिट आहे कायनेमॅटिक विस्कोसिटीचं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड त्याला मी काय म्हटलं? 1 स्ट्रोक. मग 1 स्ट्रोक इज इक्वल टू किती आलं? 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे जे युनिट कन्वर्जन आहे हे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना काय असणार आहे? रिक्वायर असणार आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ज्या सगळ्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत त्या व्यवस्थित डिस्कस केलेल्या आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. ते रिलेशन कसं आलं? टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू dy/dy त्याला पण डिस्कस केलेलं आहे. आता हे जे रिलेशन आहे ना, हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकल कसे विचारले जातात, त्याला कसं सॉल्व करणार ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. ओके. सो विल स्टॉप हिअर, कारण लेक्चर खूप लेंदी होऊन जाईल, तो आपण इथं थांबूया. जे काही याच्यावरती बेसिक प्रॉब्लेम्स आहे, जे सगळे न्यूमेरिकल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके. नाव सी ओव्हर हिअर, ज्यांनी पण अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर सगळ्यांनी अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. तिथं हे जे काही फ्लुइड मेकॅनिकचे टोटल सेमिस्टरचे जे काही सब्जेक्ट्स फ्लुइड मेकॅनिकचे जे काही सेमिस्टरसाठी असणारे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहे तर ते सगळे तिथं अवेलेबल आहे फॉर द मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तसं ज्यांनी ॲप डाउनलोड केलं नाही त्यांनी डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. त्यामध्ये तुम्हाला जे काही फ्री लेक्चर्स आहेत ते बघायला भेटतील. आणि सेकंड थिंग, याच्या जे काही नोट्स आहे तर युनिट वाईज नोट्स आपण तिथं अपलोड करणार आहे. ओके. हे फर्स्ट युनिट झालं की तिथं आपल्या ह्या नोट्स अपलोड होतील. किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेल्फ नोट्स बनवायचे असेल तर सेल्फ नोट्स बनवू शकता. इथं तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहे. आता हे कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे जे काही बुक्स असेल, आयदर टेक्निकल असेल, टेक्निक्स असेल, जे काही बुक असेल तुमच्याकडं ते जर तुम्ही आता रीड केलं तर तुम्हाला एकदम इझिली ते कळून जाणार आहे. ओके. आणि सेमिस्टर एक्झाममध्ये तुम्हाला इझिली ते लिहिता येणार आहे. इथे एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला ते एकदम सोपं जाणार आहे. ओके. ज्यावेळेस तुम्ही स्वतः रीड करता सब्जेक्ट तर त्यावेळेस तुम्हाला तेवढं कळत नाही आहे. सो दॅट्स वाय वी हॅव स्टार्टेड दिस. तर तुम्हाला इथे एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही तिथं व्यवस्थित रीड करू शकता. आणि बाय द वे आपण नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहे. ओके. सो याच्यामध्ये कोणालाही काही डाऊट असेल तर यू कॅन व्हॉट्सअप मी. व्हॉट्सअप नंबर मी लास्ट सेशनमध्ये दिलेला आहे. नोट डाऊन अगेन. जर कोणाकडे नसेल तर यू कॅन नोट डाऊन दिस व्हॉट्सअप नंबर.
व्हॉट्सॲप नंबर 7972757370. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर इथं मला क्वेरी किंवा मेसेज टाका, किंवा अँड्रॉइड ॲप जे आहे त्याच्यामध्ये चॅट बॉक्स सेक्शनमध्ये पण तुम्ही मेसेज करू शकता. ओके. सो विल स्टॉप हिअर. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, काही चेंजेस करावं असं वाटत असेल तर आपण ते चेंजेस करू शकता. ओके. यू कॅन सजेस्ट. तुम्ही काय करा, नंबरवरती सजेस्ट करा, आपण त्याच्यावरती विचार करूया किंवा डिस्कशन करूया. ओके. सो विल स्टॉप अँड विल मीट इन टू द नेक्स्ट सेशन. ओके. आता नेक्स्ट सेशन बघण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, मागचं सेशन आणि हे सेशन पूर्ण रिवाईज करायचं आहे आणि मगच पुढचं सेशन बघायचं आहे. कारण पुढच्या सेशनमध्ये न्यूमरिकल आहे. आत्तापर्यंत आपण ज्या पण सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस केल्या त्या सगळं आपल्याला पुढं काय करायचं आहे, न्यूमरिकलमध्ये अप्लाय करायचं आहे. ओके. सो विल स्टॉप. थँक्यू.